सांगायचे आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला. ना 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 ना. इथपर्यंत माणूस सी तुम्ही हरवणारा माणूस तुम्ही जो शोधताय तुमच्या छोट्या पोराला, शोधताना नाही रडत, मिळाल्यावर रडत. पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून, सांदी फटीतून, खिडक्या तावदानातून, अगदी पाणी गेलेल्या नळातून, पण दुःख येतेच. वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. हा जो नाना नाना आहे ना, ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही. जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, न कुठले नकाशी न अनुमान काही. तुमची दोघांची मुलं पण जनजी येतात आता, तर असं वाटलं का काही शब्दात थोडं बदल करावे, ट्विक करावे? तुमचे कधी खटके उडत नाहीत का? कारण नाही म्हटलं तरी ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे. तो संगीताचा खंदा कार्यकर्ता आहे आणि प्रेमी आहे. मी साहित्याचा खंदा कार्यकर्ता आहे, संगीताचा प्रेमी आहे. सुंदर व्यक्ती असते, परंतु ना त्या व्यक्तीला त्या सुंदरतेची जाणीव नसणे हे पण त्या सौंदर्याचं लक्षण आहे. सौंदर्य मिरवायचं नाही, सौंदर्य विलसलं पाहिजे. तुला कधी कळेल का? कशासाठी? मग इंग्लिश गाणं गपचूप. तो आणि आत्ताच एक आवाज आहे पहा, तो पण मला हे फार काढायला होता कार्यक्रमात आली. आता थांबायचं. कोणाला न ऐकवलेली तुम्ही अमुक तमुकच्या तुमच्या, तुम्ही इतकं छान छान गोष्टी करताय. दाद म्हणून एक वेगवेगळ्या दोन फक्त मुखड्या ऐकवतो. ही असू शकते, असू शकते कदाचित वेळा पुन्हा भेटण्याची. हॅलो हाय हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजेच स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड खऱ्या अर्थाने खूप खूप खास आहे, कारण का ज्या गोष्टी आम्ही लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे माझ्या टीनेजपासून, ओंकारच्या टीनेजपासून, किंवा ओंकार तेव्हा लहान असेल, मी टीनेजर असेल, त्या काळापासून ऐकत आलो आहे. अशा कार्यक्रमाला ह्यावर्षी 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. ते म्हणजे आयुष्यावर बोलू काही. त्या आयुष्यावर बोलू काहीचे दोघंही आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे. तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. दादा दोघांना आम्ही एकत्र बसून ऐकताना काळ लोटला, म्हणजे खरं तर खऱ्या अर्थाने 2 पर्व लोटली म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि आम्हाला इतकी छान वाटतं, मजा वाटते की ज्या गोष्टींनी खरं तर मी टीनेज असताना माझी प्रेमाची संकल्पना तयार झाली, ते आम्ही रिलेशनशिपवरती बोलतोय अमुक तमुकमध्ये, आणि तिथे हे कार्यक्रम आपण एकत्र बसून गप्पा मारणार होते या विषयावरती. फारच मजा येते, आनंद वाटतो. आणि जर पावसाळ्यात बाहेर पडताना तुम्हाला काळजी वाटत असेल की बाहेर गेलो अंगावरती चिखल उडाला तर काय, तर यासाठी कॉटन किंगने आपली सोय केलेली आहे. त्यांनी अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझर कलेक्शन लॉन्च केले. त्यासाठीचे डिटेल्स खाली लिंकमध्ये दिलेले आहेत. आणि जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा विकत घेऊ शकता. मग खरं तर माझ्या पिढीसाठी जी ज्यावेळेस आयुष्यावर बोलू काहीचे इतके प्रयोग होत होते आणि इतकं मोठं प्रस्थ होतं आयुष्यावर बोलू काहीचं, त्यावेळेस आम्ही त्या पौगंडावस्थेतनं चाललो होतो. त्याच्यामुळे प्रेम काय, मग प्रेमात ऐकायची गाणी तुमची, मग ब्रेकअप झालं ऐकायची गाणी तुमची, दुराव्यात ऐकायची गाणी तुमची, स्वतःला शोधतोय तेव्हा ऐकायची गाणी तुमची. तर खरं तर आमच्या पिढीसाठीचं एक अख्खी पिढी घडवली आहे तुमच्या गाण्यांनी. म्हणजे आता आपण 2000 प्रयोग झालेले आहेत. तुम्ही 19 देशात वेगवेगळ्या कार्यक्रम करून आलेले आहात. इतका मोठा लवाजमा. आणि मला खरं तर सुरुवात तिथून करायची आहे की नेमकं आयुष्यावर बोलू काही आपण ज्यावेळेस म्हणतो तो कार्यक्रम, तर त्याची सुरुवात कुठून झाली, काय क्लिक झालं ज्यातनं हे सुरू झालं, आणि आत्ता कसं वाटतं इतक्या वर्षांनंतर? सुरुवात ॲक्च्युली म्हणजे आयुष्यावर बोलू काही असं जे टायटल आपण म्हटलं समजा, तर ते ओपनिंगलाच आम्ही एक पहिला कार्यक्रम केला होता. ते कॅसेट, तेव्हा कॅसेट होतं, तर त्याचं प्रकाशन होतं, अनावरण होतं. त्यावेळेला त्या कॅसेटमधली गाणी आणि सोबत काही कविता असा एक छोटेखानी कार्यक्रम केला होता. ते पण त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही दोघांनी एकत्र काम करायचं ठरवलं, कारण आम्ही ह्या सगळ्याच्या खूप अगोदरपासून एकमेकाला ओळखायला लागलो. म्हणजे माझे दिवस असे की जी कॅसेट आली होती
तर त्याच वेळेला त्याच कालावधीमध्ये त्याची तरी वसंत फुलतो किंवा स्वप्नात पाहिला राणीचा बाग, तर त्यामुळे आम्ही कामातनं ओळखायला लागलो होतो. आणि या कार्यक्रमाच्या ॲक्च्युली आयुष्यावर बोलू काही सुरू होण्याच्या अगोदर काही कार्यक्रम आम्ही एकत्र केले होते, ज्यात फक्त आम्ही दोघेच नव्हतो, बरेच जण होतो. पण हा कार्यक्रम करताना एक तुमच्या लक्षात येत जातं ना की परफॉर्मन्सची एक पद्धत असते किंवा विचार करण्याची एक पद्धत असते. तर ते त्यामुळे असं ट्युनिंग होत गेलं. आणि मग ज्यावेळेला आयुष्यावर बोलू काही कॅसेट करायची ठरली, तर आता बऱ्याच जणांना ठाऊक नसेल की दिवस असे की किंवा मी गातो एक गाणे कधी आहे कधी ते, या सगळ्याला संगीत माझं होतं. आयुष्यावर बोलू काही सुद्धा त्याच पठडीमधलं होतं की चालीमध्ये सुचलेल्या सगळ्या कविता होत्या. हे भलते अवघड असते किंवा नसतेच घरी तू जेव्हा आताशा असे. पण मला एक सलीलचं खूप आवडणारं वैशिष्ट्य म्हणजे तो कधी गायकी दाखवायला गायचा नाही. तो त्याला शब्द पोचवणं, ते भाव पोचवणं, कविता पोचवणं. तर पहिल्या याच्यामध्ये शैलेश रानडे माझ्याबरोबर होता. आयुष्यावर बोलू काही ज्या वेळेला आलं त्यावेळेला माझ्या डोक्यात आलं की आपण सलीलला विचारावं, कारण संगीतकार म्हणून तोपर्यंत लोकांना माहिती झाला होता. पण मला त्याचा गायक हा पैलू पण खूप आवडायचा. म्हणून मी त्याला विचारलं तू आपण हे करूया का. आणि मग ते आयुष्यावर बोलू काही, मग त्याचं ते अनावरण. मग काही दिवसानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्याची काही गाणी आहेत, माझी काही गाणी आहेत, आम्ही दोघांनी एकत्र केलेली काही गाणी आहेत. तर एक छान कार्यक्रम करून बघूया, मजा येईल आपल्याला. तर मजा येईल आपल्याला हे जे तत्व आहे ना, हे अजूनही 22 वर्षानंतर त्यासाठी सुरू झालेलं आहे सगळं, की मजा येईल आपल्याला. ती आपल्याला येते यावेळेला, त्याच वेळेला समोरच्याला येते. आणि म्हणून मग आता काय करायचं, मग कार्यक्रमाला टायटल काय, तर आयुष्यावर बोलू काही सारखं दुसरं शीर्षक सापडलं नाही किंवा योग्य वाटलं नाही. त्याचं कारण असं आहे की आयुष्यावर बोलू काहीच्या अंडर सगळंच येतं. सर्व प्रकारच्या कविता, सर्व प्रकारच्या भावभावना, हे सगळं आयुष्यावर बोलू काही येऊ. त्यामुळे तेच आम्ही शीर्षक घेतलं. आणि मग नंतर शीर्षक तेच राहिलं. गाणी आणि कविता सतत 22 वर्ष बदलत राहिले. मला आत्ता या क्षणाला खूप कृतज्ञ वाटतं की 22 वर्षापूर्वी एक मैफिल करून बघूया अशी सुरुवात केली होती आम्ही. पुण्यात SM जोशी सभागृहात आम्ही कार्यक्रम केला होता. जसं आता संदीपनी सांगितलं की त्याच्या कविता, त्याला चालीत सुचलेल्या कविता आणि मी त्याच्या कवितांना दिलेल्या चाली, अशी गाणी सगळी मिळून आम्ही गाणी कविता एक करून बघूया. आणि त्याच्या बरोबर ना एवढ्या 5x2च्या 3 जाहिराती अलाउड होत्या तेव्हा सकाळमध्ये. 3पेक्षा जास्त जाहिराती एका कार्यक्रमाच्या ते द्यायचे नाही. बापरे. हो. आणि त्याचा साईज पण एवढा होता, नाही तर तो एकदम त्याचे चार्जेस वाढायचे. तर एवढ्या 3 जाहिराती, मग त्याच्यात तुम्ही काय मजकूर लिहायचा, मग गाणी आणि कविता लिहायचं का नवीन गाणी आणि कविता लिहायचं, एवढंच. पण 3 जाहिराती आणि मग जेवढी लोक येतील तेवढी येतील. आणि ती जी मजा होती ती मला अजूनही आठवते. आणि जे आत्ता संदीप म्हणला तेच की पहिल्या मैफिलीमध्ये एखादं नवीन गाणं, मग तेव्हा तर नवीनच होती की तेव्हा समजा असं धरूया की भलते अवघड असते गाताना लोकांनी गाडी सुटली रुमाल हल्ले सुरू केल्यानंतर लोकांचं जे असं हळूहळू हळू आमचा हात पकडत आमच्याबरोबर चालत येणं जे बघितलं, ते आत्ता जेव्हा एखादं नवीन गाणं आलं की जा दिले मन तुला आलं, किंवा आता बदलत 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 वेगवेगळ्या निमित्ताने गाणी झाली. म्हणजे एकदा काय झालं म्हणलं तर एक क्षणा थांबनाची फरमाईश येते, तर एक क्षणा थांबनाला पण तेच दिसतं की लोक आमचा हात पकडून आमच्याबरोबर येतात. प्रोसेस तीच आहे, उद्देश तोच आहे की आपलं ओरिजिनल काम मनापासून लोकांसमोर मांडायचं. कार्यक्रम नंबर 1 ते कार्यक्रम नंबर 2030 त्याच्यातली भूमिका, त्याच्यातलं आतली जी मजा आहे ती तीच आहे की एखादी नवीन ओळ ऐकवल्यानंतर समोरच्याच्या डोळ्यामध्ये एक चमक दिसते ऑडियन्सच्या. ती आम्हाला एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून पहिल्या कार्यक्रमाला जी मजा द्यायची तीच आजही देते. मग पिढ्या बदलल्या. तू जसं म्हणलंस की तू लहान असताना, आता तुम्ही दोघंही पुरुष म्हणजे मुलाखती घेताना हे बोलतात, त्यामुळे आम्हाला तितकंसं लागत नाही येते मनाला. पण हो, पण ह्याच वयाच्या समजा 2 स्त्रिया इथे बसल्या असत्या आणि म्हटल्या असत्या की ही तर शाळेत होती, मी तर कॉलेजमध्ये होते, तर आम्हाला म्हणजे आम्ही हसरे चेहरे ठेवतो. पण संदीपचीच कविता आहे की हसलो म्हणजे सुखात आहे, हसलो म्हणजे दुखले नव्हते ऐसे नाही. विनोदाचा भाग सोडूया, पण हे ह्या पिढ्या बदलताना बघणं, जी लहान मुलं किंवा शाळेत मुलं
कार्यक्रम ऐकायला यायची ती आता मुलांना कडेवर घेऊन अगोबाई डगोबाई ऐकायला येतात. याच्यासारखं समाधान नाही. तर या निमित्ताने फक्त हात जोडून परमेश्वराला, रसिकांना आणि ज्यांच्यामुळे आम्ही घडलो ते आमचे आई वडील, गुरु, तुम्ही सगळे ज्यांनी तुम्ही म्हणलात की आम्ही त्या काळात फक्त तेच ऐकलं, तर या सगळ्यांना कृतज्ञता की इतकी गाणी, एक गठ्ठा काही 100 गाणी लोकांच्या तोंडावर असणं, त्याच्यातली कविता पाठ असणं, त्याच्यातलं मधलं म्युझिक पाठ असणं, त्याच्या आधी आम्ही काय बोलतो ते पाठ असणं, हे काहीतरी परमेश्वराची कृपा आहे. मग ती प्रोसेस जी आहे ना ती एका कवितेमध्ये आपोआप आली. म्हणजे ती वेगळ्या संदर्भातली कविता आहे, पण त्यातल्या ओळी अशा होत्या की गुणगुण केली तीच वाऱ्यावर गेली, माझ्या जागी उभा जो जो त्याची त्याची झाली. तर म्हणजे मला कायमच असं वाटतं की कविता ही बेसिकली कोणासाठीही लिहिली जात नाही. ते आपल्याला आपण व्यक्तिगत ह्याच्यातनं काहीतरी रेफरन्सनी लिहितो आणि मग ती युनिव्हर्सल होत जाते. म्हणजे हा इतका आनंदाचा भाग असतो की आपण आपल्या घरात आपल्या खोलीत बसून आपल्याला काहीतरी एक सुचलेलं असतं आणि म्हणजे अगोबाई डगोबाई आपण तर घरात सुचलंय ना ते तर घरात पण नाही. ह्याला आठवतंय ते मला स्टेजवर सुचलंय. ती चाल स्टेजवर सुचली आणि ती पण कशी माहितीये का, ती प्रोसेस मला अजून आठवते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात साधारण 2005चा कार्यक्रम चालू होता आणि संदीप काहीतरी दुसरी कविता वाचत होता आणि तो जनरली तेव्हा फाईलमध्ये असे खूप प्रचंड कागद असायचे. मग तो असा आणि तो शोधाशोध करताना तो अजूनही तेच करतो. मी समजा त्याला म्हणलं की किंवा कार्यक्रमात काहीच ठरलेलं नसतं, लिस्ट केलेली नसते, आम्ही त्या दिवशीचा मूड याच्यावर एकानंतर एक आणि ऑडियन्स की ऑडियन्सला किती पाण्यात उतरायचंय तितके आम्ही पण खोल जातो. तर मी अचानक सांग सख्यारे ऐकवतो असं म्हटल्यानंतर संदीप बोलत राहा कारण बोलत राहा माहिती आणि ते शोधेपर्यंत. तर त्या काळामध्ये असंच तो ती फाईल शोधत होता आणि ती फाईल शोधताना त्यांनी एक कविता काढली आणि त्यांनी एक 2-4 दिवस आधी लिहिलेली अगोबाई डगोबाई तिथे होती. तर आता काय होतं, आपल्याला जो कागद दिसेल त्याच्यावर आपली नजर जाते. तशी माझी ती नजर गेली आणि एकदा नजर गेली की तुमच्यात आतलं सगळं सर्किट पाय 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 सगळे लाईट लागायला लागतात. त्यामुळे त्याची ती कविता वाचून संपेपर्यंत माझ्या डोक्यात ते अगोबाई ढगबाई ते असं तिथे त्या मग मी ती घरी जाऊन पूर्ण केली. सो आणि याच्यासाठी पण मी सांगतो हे ना काहीतरी अद्भुत आहे किंवा नाही, मला असं वाटतं की रंगमंच हाच अनेकांनी समृद्ध केलेला असतो. उत्कृष्ट वाक्य बोलून, उत्कृष्ट गाणी गाऊन, अप्रतिम सूर लावून, तर रंगमंचाचा म्हणून एक आशीर्वाद असतो. त्या स्टेजच्या आशीर्वादाने सुचलेली अगोबाई डगोबाई आहे. म्हणून ती आज मला फार बरं वाटतं की म्हणजे ब्लाइंड स्कूल असू दे नाहीतर स्लो लर्नर्सचं स्कूल असू दे, अगोबाई डगोबाईवर नाचताना मुलांचे जे चेहरे होतात ना ते आम्हाला दोघांना मिळालेले सगळ्यात मोठे पुरस्कार आहेत. म्हणजे बघ तू की मी सारखा कागद चालले नसते स्टेजवर तर अगोबाई डगोबाईची निर्मिती झाली. अरे ती सुचली पण फार छान होती. ती मोबाईलवरती लिहिली ऍक्च्युली. कारण खरोखर आम्ही प्रवासाला चाललेलो असताना तो सगळा माहोल होता आणि ते सुचायला लागलो. बरं असं आहे की बालगीत हा माझा कधीच पिंड नव्हता. मी 4थीत लिहायला लागलो पण तेव्हा सुद्धा गंभीर असायच्या कविता. हो म्हणजे पेशवे पार्कमध्ये गेलो, मग घरी आलो, मग खिडकीशी जाऊन काहीतरी विचार करत उभा आहे. माई म्हणते कसला विचार करतोयस, मग मी सांगायचो त्या सिंहाला कसं वाटत असेल पिंजऱ्यात, त्याच्या बायका मला ना किती एकटं वाटत असेल जंगल वगैरे वगैरे. हे 4थीत, त्यामुळे आईला काळजीच वाटायची. तर सांगायचा मुद्दा लहानपणी पण कधी बालकविता केल्या नव्हत्या. अगोबाई डगोबाई सुद्धा बालकविता म्हणून लिहिलीच नव्हती. ते खरोखर मला त्याचा तो साऊंड अगोबाई डगोबाई लागली कळ ढगाला उन्हाची केवढी जळ थोडी ना थोडकी लागली, तर ते त्याचं जे चलन होतं किंवा तो जो साऊंड होता ते मला इतकं आवडायला लागलं. मी आपलं लिहिलं मोबाईलवरती आणि ते पाठवलं. तर सोनिया माझी बायको म्हणली की मस्त वाटतंय वाचायला, जर का सुचलं तर कम्प्लीट. आणि मग ते मोबाईलवर नंतर मी ते फेअर केलं आणि फाईलमध्ये आलं माझ्या. आणि लहान मुलांच्या गाण्याची पण एक गंमत म्हणजे तो प्रवास मला फार इंटरेस्टिंग वाटतो की मी जसं म्हणलं संदीपची आणि माझी भेट व्हायच्या आधीच माझी साधारण एक 30 एक बालगीतं ऑलरेडी लोकांमध्ये रुजली होती. म्हणजे एका माकडाने काढले दुकान किंवा एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय सांगू का, ती पाडगावकर विंदा. आणि संदीपनी जे अगोबाई डगोबाई लिहिलं ते मी केलं. त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं की आपण आता बालगीतं करायला पाहिजे. मला येत नाही तर बालगीतं असं त्याचं म्हणणं. ते फार अवघड काम असतं बालगीत, सोपं नाही ते. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी पुस्तक त्याच्यामध्ये
अगोबाई ढगोबाईचं पुस्तक ज्यावेळेला केलं ना, तर मागे सुरुवातीला अर्पण पत्रिका असते, तसं मागे मी सगळ्यात शेवटच्या पानावरती लिहिलं की रुमाला म्हणजे माझ्या मुलीला तुला पुढे ठेवून हे लिहिता आलं आणि सलीलला तू मागे राहून हे लिहून घेतलंस, असं ते तिथे मेन्शन केलं. तर कारण तो मला त्यांनी आग्रह केला मला की हा म्हणजे ना काही काही गोष्टीविषयी तुम्हालाच खूप प्राऊड वाटतं. हे तर मी आजपर्यंत कधी बोललो नाही, पण संदीप चा एक कवितांचा चाहता म्हणून हा मित्र आहे, आम्ही एकत्र काम करतो, ही गोष्ट दुसरी मला वाटते. आधी आपण ना एकमेकांचे फॅन असायला लागतं. बरोबर. तर मला अजूनही आठवतं की दिवस असे की कोणी माझा नाही मी कोणाचे नाही, ही लाईन त्याची ऐकून ना आजपर्यंत, आत्ता पण आपण साऊंड चेक घेतलं तर मी दिवस असे की गायलो. याचं कारण त्या ओळी मला अजून 100 वर्ष गेली ना तरी ती रिलेटेबलच वाटते. की आपल्याला असं वाटतं ना यार कोणाला माझी पडली नाही आहे आणि आपण एकटेच असतो. तर ह्या ओळी लिहिणारा कोण माणूस आहे, तर आपण त्याचे फॅन आहोत. त्या माणसाने त्याच्या काव्यसंग्रहात आपलं नाव लिहिलं, ही गोष्ट मला खूप मित्र म्हणून ती वेगळी गोष्ट, पण आपण एक रसिक पण असतो ना, आणि ते फार महत्वाचं आहे. काय होतं स्टेजवर एकत्र बसल्यानंतर तुमच्यातलं रसिकत्व जो तुम्ही पार्किंगमध्ये ठेवून आलात तर तुम्ही स्टेजवर फार कोरडे कलाकार होता, आणि कोरडे कलाकार ऑडियन्सला कळतात, ऐकू यायला लागतात. तर त्याच्यानंतर ना मी त्याला खरंच मी त्याला म्हटलं की तू लिही. मग आमची खूप की नाही रे शक्य नाही, हे ते फारच हे असतं रे, आणि मग ते मुद्दाम सोपल्या असंच लिहा तर रुंजुंटल्या. मी म्हटलं असं काही नाही. टेन्शन आलं होतं मला. मीटर पण मला एक तर ते टिपिकल लिहायचं नव्हतं. वर्षानुवर्ष तसं लिहिलं जातंय, मग कशाला पुन्हा तेच तेच करायचंय. म्हणून मी खूप दिवस दबावाखाली होतो. आणि म्हणजे दोन्ही प्रकारे, स्वतःकडनं सुद्धा आणि सलील पण सांगायचं मला मी खूप सटल दबाव टाकतो. मी असा डायरेक्ट दबाव टाकत नाही. मी त्याला मग बाकी काय असं काय काय नवीन लिहिलंस का, पण त्याला कळतं की म्हणजे काय असं अशी एक स्टाईल असते दबाव टाकायची. पण मग मी एक दिवस काय म्हटलं की सगळं आपण बाजूला ठेवूया, आपण कविता लिहूया आणि लहान मुलांच्या भावविश्वातल्या कविता लिहूया. मग त्याला टिपिकल बालगीतं म्हणतील नाही म्हणतील पुढचा भाग आहे. आणि म्हणून जर का अगोबाई ढगोबाई ही जी मोठ्यानं पण रिलेट होते, कारण फक्त लहानांना नाही, त्या मोठ्याने त्यांचं लहानपण आठवतं. सुरुवातीला कार्यक्रमात आम्ही जे सांगायचो की पोरांसाठी आणि थोरांमधल्या पोरांसाठी अशी ती गाणी आहेत. मला वाटतं त्याच्यानंतर दूरदेशी गेला बाबा होतं, मग इल्लू इल्लू पिल्लू ग होतं. इल्लू इल्लू पिल्लू ग तर पहा म्हणजे ना तेव्हाचा काळ किती गोड होता, आणि सतत सगळं न नोंदवण्याची काय मजा होती. सतत सगळं ऑन रेकॉर्ड, एक व्हिडिओ कॅमेरा ठेवला. तर मी शुभंकर तेव्हा साधारण 1.25 वर्षाचा होता, 1 वर्षाचा असेल, आणि त्याला मी मांडीवर घेऊन झोपत होतो, आणि SMS वर मला यांनी इल्लू इल्लू पिल्लू ग पाठवलं SMS वर, आणि मी असा थोपटत होतो, आणि तो सायलेंटवर मला संदीपचा दिसला म्हणून मी ओपन केलं. तर इल्लू इल्लू पिल्लू ग, आता तुझं गाणं ऐकलंस तर थोपटण्याचा रिदम आहे, इल्लू इल्लू पिल्लू ग अजून भलत टिल्लू ग. तर खरंच तो झोपेपर्यंत गाणं तयार होतं, तो झोपलेला होता. आणि हे गाणं आता अमेरिकेत काय इंग्लंडमध्ये काय, तर तिथे गेल्यावर इल्लू इल्लू पिल्लू ग म्हणल्यावर मुलांचे चेहरे जे उजळतात ना, तर पहा याचं ना माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग नाही, याचे काही फोटो नाहीत, पण त्याची मजा तर आहे, एक्सपिरियन्स आहे तो. मला असं वाटतं की कुठेतरी त्याची पोस्ट असणं हे काही वाईट नाही, चांगलंच आहे. उलट फोटो असणं, व्हिडिओ असणं, पण ते नसतानाही इथे जे नोंदवलं गेलंय ना त्याची किंमत खूप जास्त वाटते. मगाशी सलील जे म्हणलं ना की आपण घरी करतो आपल्या मजेसाठी. मुंगीबाई कविता मी पहिल्यांदा सांगतो, मी खरोखर दुपारी असं विचार करत याच सगळ्या कालावधीमध्ये, आणि खरोखर आमच्या इथे कुंड्या आहेत, तिथून अशी एक मुंग्यांची रांग चालली होती. तर मी खरंच उकिडवा बसून बराच वेळ ती रांग बघत त्याच्याशी खरोखर म्हणजे मी संभाषण करत होतो त्याची. मुंगीबाई जाता कुठे, असता कुठे, इकडून तिकडे नेता काय, खाता काय, पिता काय, देर आर क्वेश्चन्स. आणि मन ते व्हिज्युअल खूप सुंदर येतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण ॲनिमेशनमध्ये मुंगीबाई जर उद्या शूट करायची म्हणली ॲनिमेशनचं कोणी, तर दारे खिडक्यांच्या खिंडी, बुरुजासम तांब्या भांडी, त्यांच्या मागून या सरकत रांग उतरते बघ घसरत, कसे समजते मुंगीबाई, कोणी ठेवले कुठे काय, कुठे साखर, कुठे रवा, कुठे मिठाई, कुठे खवा. आणि ते आपल्याला असं इतकी मजा येते. आणि मग ना म्हणजे शास्त्रीय संगीत खूप वर्ष शिकल्याचा फायदा असतो की रियाजाला पलटे म्हणलेले असतात ना, तर ती त्याची पण ना ती
मुंगी बाय पिट 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 हाता नि ध प म ग रे सा रे ग म प द म प द नि सा असा आहे तो पलटाय ऍक्च्युली. पण ती मुंगीबाईची मला असं वाटलं ती जी मुवमेंट आहे ना हळूहळू जाण्याची ती ह्यांनी जशी झूम इन केलं. हनी आय श्रंग द किड्सचा दुसरा काय होता तो आणि आहे ब्लू अप द किड्स, तसं यांनी केलं. यांनी मुंग्यांची गप्पा मारल्या. तसं मी मुंग्यांच्या मुवमेंटचं संगीत शोधायचा प्रयत्न केला की मुंग्या जाताना काय नेमकं समजा त्यांचं मार्चिंग चालू आहे तर धत्तर धत्तर टट्टर ढट्टर 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 टट्टर एक एक साखरेचा कण घेऊन जाताना कशा दिसतील. तर ही मजा आहे. आणि अशा पद्धतीने तुमच्यातलं लहान मूल जर जिवंत असेल ना तरच लहान मुलांची गाणी करता येतात. ॲब्सोल्युट. मला जेन्युनली ना मगाशी आपण बोलताना म्हणालो की कॅसेट्स हा विषय निघाला. तुम्ही कॅसेट्सच्या काळात व्हायरल केलाय. म्हणजे आत्ताचं व्हायरल जाणं इज आम्हाला एखादी रील आवडली, गाणं आवडलं तर मी ते रील शेअर केलं, माझ्या 1000 लोकांना दिसलं त्याला. पण कॅसेट्सचं व्हायरल जाणं हे खूपच वेगळं आलं. कारण का मला दुकानात जाऊन कॅसेट घ्यायला लागायची, ती घरी येत नव्हती. ती आवडल्यानंतर ती मी 4 जणांना आल्यावरती थांब हे ऐकून बघ. मला आठवतंय माझे काका राहायचं पुण्यात, त्यांनी मला नामंजूरची कॅसेट दिली होती आणि तेव्हा ते म्हणले हे ऐक, तुझं आत्ता वय आहे ना, तुला हे आत्ता ऐकणं गरजेचं आहे, आयुष्यावर बोलू काही ऐक, तुला आत्ता तू आता शिकतोयस, तुला कळतंय. आणि देन आय बिकेम द ब्रँड. माझ्या सगळ्या मित्रांमध्ये आय वॉज लाईक अ ब्रँड अँबॅसेडर ऑफ दॅट. मी सगळ्यांना जाऊन सांगायचो. हे लॉयल्टी. खूप छान बोललं असतो की ब्रँड अँबॅसेडर ना आम्हाला कार्यक्रमाला मॅनेजर वेबसाईट काही लागलं नाही, कारण असे आमचे ब्रँड अँबॅसेडर जगभर आहेत. आणि त्यांनी ज्या प्रेमाने आमची गाणी आम्ही केली, पोचवली तुम्ही एकमेकांपर्यंत, हे फार सुंदर आहे. खूप इंटरेस्टिंग. म्हणजे तू मला एक खूप वर्षानंतर कळलं दिवस असे केला कुठे रे त्यावेळेला माउथ पब्लिसिटीनीच जायचं, कारण त्यावेळी बजेट नव्हतंच. म्हणजे असं की मोठे जाहिराती करा अमुक करा. तर तू जसं ते सांगायचं तसं करत तर संक्रांतीला कॅसेट लुटलेले आहेत 50-50. वाव. आणि मला इतकं छान वाटलं नाही की माझी जरी नाहीये कॅसेट असं धरू आपण, पण आपल्याला आवडलेलं इतकं काही जणांपर्यंत आपल्याला पोचवावं असं वाटणं आणि त्याचा फायदा किंवा त्यामुळे खरं तर मगाशी कृतज्ञता जे सलील म्हणला ते काही तोंड देखलं नसतं की अदरवाईज या प्रकारे स्प्रेड होणं हे शक्य नव्हतं. तुम्ही प्रेम केलं खेळ. ॲब्सोल्युट. आणि गंमत अशी ना, आम्ही मगाशी प्रेमरसाबद्दल बोललो, पण फक्त प्रेमरस नाही, त्यात सगळ्याच गोष्टी. म्हणजे एखाद्या मुलाच्या आयुष्यात येणारा किंवा मुलीच्या आयुष्यात येणारा रिबेल आहे, ते नामंजूर जेव्हा रिबेल म्हणून मला वाटतं तर माझ्या डोक्यातला रिबेल पहिला नामंजूर आहे. किंवा आम्ही पण जेव्हा वर्क लाईफ बॅलन्सवरती एक एपिसोड केला होता त्याची सुरुवात हे केली होती आम्ही ह्याच्यातनं, मी मोर्चा नेला नाही, मी संपही साधा केला नाही, असं ते केलं. आणि मला जरा की का मला पहिला तेच आलं, वर्क लाईफ बॅलन्स किंवा बॉसला नाही म्हणणं हे मला पहिला रिलेट होतं त्या गाण्यात. सो माझ्या किंवा माझ्या वयाच्या मिलेनियल्सच्या प्रत्येक इमोशनला म्हणजे दिवस असे की पण त्याचमुळे की लिटरली इट्स अबाउट एक्झिस्टेन्शियल क्रायसिस. मला वाटतं की आत्ता मी आहे का नाही आहे, खरंच आहे का नाही आहे, हे सगळं ते ह्या इमोशन्स कशा आल्या. म्हणजे पॉईंट इज प्रेमरसाबद्दल आपण समजू शकतो, कारण का आपल्याकडे खूप मोठी परंपरा आहे प्रेमरसाबद्दल लिहिण्याची. गाणी मोस्टली म्हणजे मेनस्ट्रीममधली गाणी तर मेजॉरिटी ही प्रेमरसाबद्दल आहेत. पण बाकी हे सगळे जे रस आहेत ह्याच्याबद्दल लिहावं, त्याच्याबद्दल कविता कराव्या, त्याच्याबद्दल गाणी करावीत आणि ती तरीही लोकांच्या तोंडात बसावीत, हे खूप रेअर कॉम्बिनेशन आहे. हाऊ डिड दिस हॅपन? ते मी अगोदर त्याचं हे थोडंसं सांगतो, मग सलील उरलेलं सांगेल. सगळ्यात पहिल्यांदा तर हा कार्यक्रम बाजूला ठेवा, तो संगीताचा खंदा कार्यकर्ता आहे आणि प्रेमी आहे. मी साहित्याचा खंदा कार्यकर्ता आहे, संगीताचा प्रेमी आहे. मी संगीत शिकलो नाही त्याच्यासारखं, पण माझ्या घरी संगीत होतं, ते ऐकून ऐकून चाली वगैरे सुचायच्या मला, तो भाग वेगळा. मुद्दा असा आहे की हा कार्यक्रम असा आहे असं मला वाटतं की जनरली लोकांकडे बघून कार्यक्रमाची रचना केली जाते. इथे उलटं झालं. इथे आम्ही व्यक्त होणारच होतो, तसेच झालो. त्यामुळे कधी लोक डोळ्यासमोर नव्हते, होते ते आपले अनुभव, कविता म्हणून जे जे काही शक्य होतं, जे जे सुचत गेलं तेच सगळं. आता आपण यांच्यासाठी हे करू, त्यांच्यासाठी ते करू, आता 4 प्रेमकविता करू, नाही. ती सुचली त्याच्यानंतर रंगमंचावर आली. तर त्यामुळे जसं आम्हाला सुचलं तसा कार्यक्रम आकारला गेला. कार्यक्रमाचं स्वरूप ठेवून नंतर लिहिलं नाही गेलं. तर त्यामुळे
किती आपण म्हटलं तरी ऐकणाऱ्याला आणि कुठल्याही गावातल्या शहरातल्या कुठल्याही वयोगटाला एक गोष्ट नक्की कळते की याच्यामध्ये आतून उसळून आलेलं काम कुठलं आहे, उन्मळून आलेलं काम कुठलं आहे, ओरिजिनल काम कुठलं आहे, नैसर्गिक कुठलं आहे, हे जाणवतंच. आणि खरं त्यामुळे सांगू का, रचलेलं आणि सुचलेलं हे 100% दोन प्रकारचं असतं. रचलेलं सगळंच वाईट असतं का? नाही. रचलेल्यामध्ये एक सुबकता असते, एक आकृती छान असते, सुबक आकृती असते, आकर्षक आकृती असते. पण सुचलेलं भिडतं. कदाचित आकृती थोडी कदाचित त्याची म्हणजे एखादा असं असू शकतं की यार थोडा ना एक पाय थोडा खुर्चीचा असा आहे बरं का, पण तरी त्या खुर्चीकडे सारखं लक्ष जातं, कारण ती सुचलेलं गाणं असतं. आणि मला एक गोष्ट आमच्या दोघांच्या किंवा ज्यांची गाणी अशी जपली गेली त्या सगळ्यांच्या वतीने एक खूप महत्त्वाचा मुद्दा वाटतो की तू आता कॅसेटचा उल्लेख केलास म्हणून, की आम्ही कॅसेट्स ॲक्च्युली कॅसेटवर सह्या केल्यात. कॅसेटचं आतलं कारण त्याच्या आता मी लिरिक्स द्यायचो, मग त्याच्यावर आम्ही सह्या द्यायचो, मग CD वर सह्या दिलेल्या आहेत. आता सह्या द्यायला ऑनलाईन गाण्यांवर कट सही देणार माहिती नाही. पण मला नेहमी असं वाटतं की तुम्ही असताना तुमचं कौतुक असणं किंवा तुमच्याविषयी रिस्पेक्ट असणं एक वेगळी गोष्ट, आणि आता त्या कॅसेट आणि CD जेव्हा टाकायची वेळ येते की करणार काय, CD प्लेअर नाही, कॅसेट प्लेअर नाही, तेव्हा मी जगभरात हे लोकांकडनं जेव्हा ऐकलं की आम्हाला कॅसेट टाकताना ना तुमच्या कॅसेट ची कव्हर आम्ही सगळी काढून ठेवली, एका वहीत चिकटवली. माझ्याकडे कॅसेट अजूनही आहेत. मला नेहमी असं वाटतं बरं का की डिस्पेन्सिबल फार पटकन होतात त्याच्या जगात. यू बिकम व्हेरी डिस्पेन्सिबल, डिस्कार्डेबल. त्या वस्तूला त्या लोकांचा तो कालखंड चिकटलेला असतो. त्या सगळ्या आठवणी फक्त ते एक प्रतीक असतं ना, जसं आपण ईश्वराची मूर्ती प्रतीक मानतो तसं ती कॅसेट असते, ती प्रतीक होऊन गेलेली असते त्या कालखंडाची. माझ्याकडे याच्याकडेही असेल निवडुंगची अजून कॅसेट. हो, हृदयनाथजींचा मोठा फोटो आहे, पण निवडुंग कशी टाकणार? कॅसेट प्लेअर नाही माझ्याकडे. पण तू तेव्हा तशी ती गेली तेव्हा रिमझिम, घर थकलेले संन्यासी केव्हा तरी पाठ आहे, लवकर, मला सिक्वेन्सही पाठ आहे, ए साईडला काय आणि बी साईडला काय. निवडुंगचा जे मी आणि भूषण शुक्ला ऐकायचो आमच्या मेडिकलच्या बसमध्ये, कारण त्याच्याकडे वॉकमन होता, माझ्याकडे तोही नव्हता. तो वॉकमनचा एक त्याच्या कानात एक माझ्या कानात ऐकून मी आणि भूषण शुक्लनी निवडुंग ऐकले. वेगळाच ट्रिव्हिया मिळाला आज. हो, आणि कारण ॲप्रिशिएट करायला पण साथीदार लागतो. म्हणजे आम्ही आत्ता पण खरं सांगतो प्रवासात एकदाही आमचं एकही गाणं ऐकलेलं नाही गेल्या 22 वर्षात. अरे कोणी लावलं तर बंद करायचं. हे नको, आमचं नको please. का? अरे नाही यार, मला खरंच असं वाटतं की ना आपल्याला सुस्त आपण करतो फाईन, पण एका जन्मात वाचता येणार नाही, ऐकता येणार नाही, सो इतकं आजूबाजूला छान छान असताना जे आपल्याला सुचले, आपल्याला माहिती आहे ते आपण किती वेळा ऐकणार आहोत आणि काय ऐकणार आहोत, आहे ना, खूप दुनिया आहे. तर त्यामुळे कसं होतं, आता जनरली कॉन्ट्रॅक्टर किंवा असे असतात, समजा त्यांच्या गाडीतनं आम्ही गेलो तर ते ही तुमची ही कधी वर्षानुवर्ष ही इथेच आहे म्हणजे असेल सुद्धा माहिती नाही, पण मग आम्ही सांगतो की नका एवढं. पण एक अनुभव खूप छान होता बरं का. आम्ही असेच गेलो होतो आणि त्यांनी नसतेचं घरी तुझी मला लावलं, तर आम्ही सांगितलं नको आता स्टेजवर जाऊन तेच करायचं आहे किंवा, तर तो म्हटला की एवढं गाणं मला तुमच्यासोबत ऐकायचं आहे. म्हटलं का, तर नंतर सांगतो. आणि नंतर त्याने काय सांगितलं, कार्यक्रम संपल्यावर एवढं मला खूप ऐकायचं होतं. पण झालं असं की माझं आणि माझ्या बायकोचं एक खूप आवडतं गाणं होतं. आम्ही दोघेजणं, आमचा प्रेमविवाह, दोन्ही घरातून विरोध होता, त्याच्यामुळे आम्ही भांडून पळून जाऊन वॉटेवर जे लग्न केलं आणि नंतर वर्षभरात त्याची बायको कॅन्सरने गेली. म्हणजे कधीकधी असंही होतं, थोडं विषयांतर होतं पण आता सांगतो की सलील आणि मी एखादं गाणं करतो, मी एखादी कविता लिहितो, तर असं काहीतरी बघितलं की वाटतं यार नको होतं म्हणजे, कारण तो आता ज्या प्रकारे हे गाणं ऐकत असेल ना, मला ठीक आहे माझी बायको 4 दिवस माहेरी गेली होती, मी लिहून ठेवलं होतं गाणं, पण हे त्याचं असंही लोकांना लागू शकतं. नाही, आणि कधी कधी ना आपण गाणं गात असतो, समोरच्या माणसाच्या मनात नेमकी कुठली आठवण जागी होईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं कुठलीच दाद ही आम्ही असं म्हणत नाही, रे असं काय हा एवढा काय त्यात काय रडायचं आहे, असं नसतं. त्यात काय रडायचं आहे असं नसतं. आता म्हणजे कुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते ते कळायचं आता आमचं वय झालंय.
आता कुण्या काळाचे पाणी डोळ्यात येतं की असं वाटतं की हे काय ह्याच्यात काय हळवं व्हायचं आहे. एखादं विनोदीच पिक्चर बघताना डोळ्यात पाणी येतं. मुन्नाबाई MBBS बघताना कदाचित तो जो राणी तो पप्पानी बघतानाच डोळ्यात पाणी येतं. असं वाटतं की अरे एवढं काय. पण असं नसतं, ते तेव्हाचं नसतंच. ते त्या म्हणजे आम्हाला एक आठवते, आम्ही दिवे आगरला मला वाटतं आपण गेलो होतो, ते आजोबा होते. एक आजोबा आम्ही पोचलो कार्यक्रमासाठी. तर ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला होता ते आवळसकर, त्यांच्या अंगणामध्ये गाडी लावली. मग माझ्या ड्रायव्हरचं नाव चिंतामणी. त्याला हा म्हणला की श्रीहरी तू पण जेवून घे, कारण हा नावं साधारण देवाचं नाव एवढं त्यांनी लक्षात ठेवलं. आता ही त्याची स्टाईल आहे लक्षात ठेवायची. असे किस्से मी खूप सांगू शकतो, पण कदाचित ठीक आहे. आता हा विषय होता म्हणून सांगितलं. त्याला श्रीहरी तू पण जेवून घे म्हणला. त्याच्यानंतर ना तिथे एक खरोखर लेट 80s मधले आजोबा बसले होते. आता मी मला इकड्या असं बोलवलं, बजा, आणि पत्ते वाटले. आणि ते माझ्याशी त्यांना एक डाव खेळायचा होता. वा वा वा. पण माझं काय म्हणणं माहितीये का की ते आपल्या म्हणजे ती आठवण बघ आत्ता आहे. ह्याला किती वर्ष झाली, 17-18 वर्ष झाली असतील, पण ते आजोबा डोळ्यासमोर आहेत. तर हे असं जगता जगताना गाणे सापडतं. सारखं असं ते उदबत्त्या लावून स्वच्छ कपडे घालून तुम्ही शिष्य बसवलेत अशी गाणी सापडत नाहीत. असं ते खिडकीत बसून छान. हा, किंवा ते सारखं असं पावसाकडे बघत बघत पाऊस असं रुणझुणीत सुचलेलं नाहीये. एकदा तर तुला गंधित वारेचं आपण कुठला कुवेत का कतार कुठेतरी आम्ही गेलो होतो, थंडी पडली होती कतारला. तर आपल्याला उगीच असं वाटतं की आखाती देशामध्ये उकडतं. तर आम्ही युजली खरं तर खूप फोन करून आधी की कसं आहे वातावरण, जॅकेट आणू का वगैरे. पण तेव्हा आम्ही काही विचारलं नाही आणि आम्ही काही जॅकेट बिकेट न घेता गेलो. आणि कडाक्याची थंडी, कडाक्याची म्हणजे बाहेरच पडता येईना इतकी थंडी. तिथे कुठलं गाणं केलं माहितीये का, हे गंधित वारे फिरणारे झरझर उत्कट झरणारे. आणि मग पुढे ते प्रेमगीत झालं मध्ये. पण ते वारे फिरणारे वरनं ती सुरुवात झाली. तुला आठवतंय का एकदाचं ओंजळीत सुद्धा असंच दौऱ्यावरती गेलेलं असताना मी आणि आदित्य लोळत बसलो होतो आणि बाहेर कोणातरी फोनवर बोलत होता आणि त्यानंतर एकदम तिकडनं ती चाल ऐकू यायला लागली. शब्द ओळखीचे वाटले मला, बहुतेक माझे आहेत असा एक संशय आला. मग आणि हे पण सांगतो की ह्याला मी अनेक साली डायरेक्ट स्टेजवर ऐकवले. बापरे, जसं की एखादी हीच आता ही ना, एकदाच ओंजळीत देना जाई जुई, एकदाच ओंजळीत देना जाई जुई, कोण जाणे पुन्हा कधी गाठवीत होई, एकदाच ओंजळीत देना जाई जुई. याने स्टेजवर ऐकले. प्रिय निघोनी घरांच्याकडे तेच म्हणणार होतो की डायरेक्ट त्यांनी, कारण ते सगळं मनाच्या श्लोकाच्या म्हणजे भुजंगप्रयात वृत्तामध्ये आहे ते. तर मी ते श्लोक म्हणून म्हणायचो, प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी, मला एकटेसे आता वाटत आहे, कुणालाच जे सांगता येत नाही, असे काहीसे मनमनी दाटत आहे. आता ही पण साधारण 2005-06चा सुमार असेल. आणि आम्ही ना पहिले काही कार्यक्रम, एक कडवं संदीप असं, मी असे वाटते की तुझ्या पास यावे, तुझ्या सौम्य नेत्रातले नीर भावे. पण त्या भरतच्या स्टेजची पुण्य आहे तिथे, जे वर्षानुवर्ष कदाचित पुरुषोत्तम करंडक झालंय, वर्षानुवर्ष संगीत नाटकं झाली आहेत, त्या सगळ्यांचे आशीर्वादाचे कण असतील. पण असे वाटते की तुझ्या पास यावे, तुझ्या सौम्य नेत्रातले नीर भावे, परंतु मला वेळ मातून नेते, कधी मुक्तता आहे कुणाला ठावे. हे स्टेजवरच आहे, हे स्टेजची पुण्य आहे, आपलं काही नाही. तर ते ही गाणी ना एकमेकांना सरप्राईज देणं पण फार छान असतं. आम्ही आणि म्हणून मी जसं म्हटलं ना की आपलं गाणं झाल्यावर आपल्या पुढच्या गाण्याचा विचार नसतो करायचा.
आपलं गाणं झाल्यानंतर समजा कार्यक्रमात, आता आमच्या कार्यक्रमात निवेदक नसतो, पण एखाद्या कार्यक्रमात असेल तर तो काय बोलतोय, मध्ये तुम्ही म्युझिशियन्स काय वाजवतायत. नाहीतर मला असं वाटतं की ऑडियन्स म्हणून तुम्ही वायाने का घालवत तो कार्यक्रम, ते कान बंद करून घेण्यासारखं आहे. म्हणून तो 500वा कार्यक्रम खूप सुंदर वाटतो, वेगळा वाटतो, कारण का सुनील दादा होता त्याच्यात. ते तुमचं काय कॉम्बिनेशन जमून आलं होतं बापरे. तुला आता हा विषय म्हणून सांगतो, न ऐकवलेलं गाणं ह्याला, याच्यातलं सगळ्यात माहिती महत्वाचं गाणं म्हणजे दमलेल्या बाबाची. डायरेक्ट स्टेजवरती. आणि याचं कारणच असं होतं की आम्ही त्याच्या आधी एक, मला वाटतं 12-14 दिवस त्या 500व्या कार्यक्रमाच्या आधी नागपूरला गेलो होतो. आणि नागपूरला कार्यक्रम झाला, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गडकरी साहेबांच्या घरी त्यांनी आम्हाला नाश्त्याला बोलवलं होतं. आणि आम्ही सगळे नाश्ता करत होतो. ते गडकरी वहिनी आणि ते सगळे, निखिल, सगळे खूप छान फॅमिली आहे आणि साधी फॅमिली आहे. तर गप्पा मारता मारता ते म्हटले की ते दूरदेशी गेला बाबा, काय तुम्ही सादर केलं होतं, मुलं खरंच असं कसं करतात पालक वगैरे, अशी आमची चर्चा झाली. तर एक वाक्य तेव्हा आमच्या बोलताना असं झालं की अहो पण तसं मुद्दाम कोण करतं, बस इतकीच तिथे कट. हॉटेलमध्ये आम्ही आडवे पडून गप्पा मारत असताना मी याला म्हटलं की ॲक्च्युली हे मुद्दाम कोण करतं पासून, म्हणजे हे आपण गाणं करायला पाहिजे ना, की ती जी तडफड असते. तुला आठवतं का दमलेल्या बाबाची कहाणी, आपली जी काही चर्चा झाली, पण ती सुद्धा किती सांगू, 3 ते 4 मिनटं खूप झाली. नुसतं म्हणजे दोघांना एकतर थोडंसं ट्युनिंग झालेलं असतं, म्हणजे दोघांच्या होकायंत्राच्या सुया तिकडेच असतात. पण त्याच्यानंतर मी गावाला जाणार होतो, म्हणजे सगळा कार्यक्रम वगैरे होता. तर तुला आठवतं ती माझी ग्रीन स्विफ्ट होती त्यावेळेला, आणि त्या मी गाणं लिहिलं मध्ये मला करिश्माच्या इथे आणून दिलं होतं मी. इतकं म्हणजे असं अगदी काय बसून त्यांनी करिश्माच्या इकडे 2 कागद आणि हा याचं काय माहिती, हा लिहित नाही तर लिहित नाही, लिहिलं तर 4 फुलस्केप गाणं आहे. आमची अनेक गाणी 4. आता हे बघ तुम्हाला ते ऐकताना आपण आता लोक पीपल स्पीक अबाउट 30 सेकंड अटेन्शन स्पॅन वगैरे, 8.5 मिनिटाचं गाणं आहे दमलेल्या बाबाची गाणी. तर त्यांनी मला करिश्माच्या इथे कागद आणून दिला, बघ कसं वाटतंय. आणि आम्ही ना त्याच्यावरही असं एकत्र बसून अगदी खूप भावना विवश, बघ कसं वाटतंय, आणि तो गेला. मिथिलेश पण होता मला वाटतं तेव्हा. आणि मी घरी आलो आणि मी वाचलो आणि मला ना, मी असं काही सहजासहजी डोळ्यात पाणी बिणी तेव्हा तर अजिबात यायचं नाही, आता कधीतरी तरी येत. तर मी वाचतो असताना माझ्या डोळ्यात इतकं भरून आलं शेवटचं ते. आणि मला हे काहीच कळत नव्हतं, कारण इतक्या ओळी होत्या तेव्हा. काही ही डिव्हिजन नव्हती ना, गद्य काय पद्धती, म्हणजे ऑफिसात उशीर आम्ही असतो बसून, तर ह्याची ऑफिसात उशीर अशी चाल आहे की नाही मला काहीच माहिती नव्हतं. परत एखादा काळ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा असतो की तुम्ही सतत बिझी असता, म्हणजे 1 मिनिटही तुम्हाला मोकळा नसतो. आणि कधी कधी आठवडा तुम्ही नुसतंच तंगड्यावर करून बसलेले असता आड्याकडे बघत. तो काळ खूप बिझी असण्याचा होता दोघांचाही. तर मी तेव्हा सारेगमप जज करत होतो आणि त्याच्या ऑडिशन्सला आम्ही महाराष्ट्रभर फिरत होतो. तर नेक्स्ट डे सकाळी तिकडे निघायचं होतं, ही संध्याकाळी कविता मिळालेली. आणि असं मी करत नाही, म्हणजे पेटी घेऊन ओरबाडत नाही चाली कधीच की आता काय करूया, मग कोमेजून निज, मग कोमेजून निज, असं मी करत बसून. मी पेटी घेऊन चालच केलेली नाही आजपर्यंत कुठलीच, एकही नाही. ही हा साक्षीदार आहे, मी अशी बसूनच चाल सुचते. पण त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही सोलापूरला गेलो ऑडिशनला. कमलेश बडकमकर, आदित्य आठले तेव्हा बरोबर होता, ही सगळीच गँग होती, अमरोक, सत्यजित प्रभू. आणि तिथे रात्री पहिली ऑडिशन पहिल्या दिवशी झाल्यानंतर रात्री मला ही साधारण दमलेल्या बाबाची, आणि मग मी असं म्हटलं की आपण ही इतकी वरची नोट आणि इतकं त्याच्यात एक आक्रोश येतोय. तर मग मी स्वतःलाच हे म्हटलं की बरोबर आहे, हा बाबा दुःखी नाही आहे, याची ओढाताण होती. हा बिझी आहे, म्हणजे सुखी आहे उलट. हा चांगला भरपूर मिळवतोय, ज्या अर्थी हा रोज दौऱ्यावर जातोय, हे करतोय, त्या अर्थी हा भरपूर मिळवणारा बिझी बाबा आहे. पण त्याची तडफड होती की गॅदरिंगला नाही जाऊ शकत, मुलाच्या वाढदिवसाला पोचलो नाही मुलीच्या, ही तडफडीची चाल करायला पाहिजे आपल्याला. ही माझं पहिला थॉट आला. आणि तिथे मग मीच ठरवलं की हा गद्यपाठ हा संदीपला वाचू दे, हा मी गाईन, हा गद्यपाठ हा मी गाईन, अशा मी त्या कागदावर रेषा मारलेल्या अजूनही आहेत. आणि रात्री तिथे मी कमलेश बडकमकरला ऐकवलं, तर तो एकदम असा स्टंड होता. आणि त्यांनी ते साधारण त्याची कॉर्ड्स लिहून घेतल्या. हा पुण्यातच होता किंवा हा अजून कुठेतरी गेला होता. आणि आम्ही डायरेक्ट पुण्यात गणेश कला क्रीडाला भेटलो. मी याला सांगितलं या खुणा करून दिल्यात ना ते वाचायचं. याला काही, तो पण, त्यामुळे तुम्ही जो व्हिडिओ बघायला तो पण माझ्याकडे खूप उत्सुकतेने बघतोय. आणि दॅट इज द ओनली व्हिडिओ ज्याच्यात मी कागदाकडे बघून गातो. आणि
ती थोडीशी चाल पण पहा त्याच्यात, म्हणजे आपण म्हणतो ना एक अजून एकदा म्हणतो ना अजून एकदा भात शिजवायला पाहिजे, त्याच्या आधीची ती चाल आहे. हो मी तेव्हा ऑडियन्समध्ये होतो. आय रिमेंबर क्लिअरली की दादा तू म्हणाला होतास की हे अगदी ताजं गाणं आहे, अजून भाजायचं आहे पूर्ण, हे काल अजून सांगितलं नाही, संदीपला ही चाल पण माहिती नाही, हे सांगितलं. आणि त्या गाण्याचा एक्सपिरियन्स काय, म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्सचा एक्सपिरियन्स काय, मला स्पेसिफिकली सॉरी मी कट केलं सांगायचं, कारण ते गाणं झालं. ते गाणं चालू असताना 8:30 जेव्हा सुरू झालं ना तोपर्यंत लोकांशी खूप छान हे चालू होतं, हसतायत, खेळतायत, नाचतायत, आणि ते गाणं चालू झालं. इमॅजिन करा गणेश कला क्रीडा आहे, 3,500 लोक आहेत, पूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स झाला आहे, आणि फक्त एका पॉईंट असा आवाज आला, आणि 3,500 लोक रडत आहेत. मी तर तेव्हा किती 21-22चा असेल, आणि तेव्हा लोक रडत आहेत. मला कळेना माझ्या डोळ्यात का पण येतंय ना, मला मुलगी आहे, माझं लग्न झालंय, पण ते इतकं इमोशन. ते गाणं असं मध्यावर आलं ना, म्हणजे अजून त्या गाण्याच्या शूटिंगमध्ये पण तुला दिसेल, सुनील पण अचानक स्टेजवरती गेला होता, समोर आले होते. माझी मुलगी छोटी होती त्यावेळेला, आईच्या मांडीवर बसलेली, त्या दोघी रडतानाचं क्लोजअप आहे त्याच्यामध्ये. या निमित्ताने सांगतो बघ, गंमत बघ कशी असते एखाद्या गाण्याची निर्मिती किंवा हे जे आहे ना, तर एक क्रिएटर म्हणून माझा एक व्यक्तिगत अनुभव सांगतो की तुम्ही जसं सलीलने तो आकांत त्याला ऐकू आला, तसं लिहिताना ना तो एखादं कॅरेक्टर डोळ्यासमोर दिसत जातं ना, तसं ते लिहिता 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 आता बघ माझं अख्खं आयुष्य पुण्यामध्ये गेलं, पण घामाघूम राजा करी लोकलची वारी असं ती लोकल त्याच्यात आली आपोआप. कारण मला पूर्ण वेळ ते असं व्हिज्युअल दिसत होती डोळ्यासमोर. तर निर्मितीची ही खूप मजा असते. म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा लोकांचा प्रतिसाद खरंच कमाल आहे ही, की यांनी कधीच म्हणजे कधीच मला आठवत नाही की तो लोकलमधनं खूप फिरलाय वगैरे असं संदर्भ, पण ती लोकलची येणं. आणि मला या निमित्ताने असंही वाटतं की हे गाणं मुंबईतल्या लोकांचं जितकं आहे ना तो कोणाचं नाही. डोंबिवली, कल्याण, ठाणे किंवा तिकडे बोरिवली, वसई, विरार लोक 2-2, 2.5 तास ट्रॅव्हल करतात यार ऑफिस झाल्यावर, कसे पोचणार वाढदिवसाला. आणि त्यातून आपले पोलीस मित्र, मी नेहमी म्हणतो हे पोलिसांचं गाणं आहे. पण तुम्ही खूप गंभीर झाल्यात म्हणून फक्त या गाण्याची एक वेगळी गंमत सांगतो तुम्हाला. हे गाणं जेव्हा अगदी म्हणजे ते अजूनही देवाच्या कृपेने तितकंच आवडतं, पण ते नुकतं आलं होतं, 1-2 वर्ष झाली होती. आमचा वसईला कार्यक्रम होता, आणि आत्ता जसा हा मांडी घालून बसलाय, आम्ही मांडी घालून मी गात होतो ते गाणं, आणि खूप उकडत होतो. ओपनवर वसईला उन्हाळ्यात कार्यक्रम, म्हणजे जस्ट इमॅजिन कसं. आणि यांनी सतत रुमालाने घाम पुसला, ठेवला, रुमालाने घाम पुसला, आणि नंतर ना तो पूर्ण गाण्याच्या रिदममध्ये तो रुमाल हातात धरून मेजून निजलेली असा हलवत होता. लोकांना तो दिसत नव्हता, पण गंमत अशी की ते रुमालाचं दुसरं टोक माझ्या पायावर लागत होतं सर. हा तू कल्पना कर की मी, आणि त्यामुळे मी त्या दिवशी ते कसं गायलं माहिती आहे का, आटपाट नगरात गर्दी होती भारी, कारण मध्ये सांगणार कसं यायला की गपना रे गुदगोल्या होत आहेत ना, आणि घामाघूम राजा करी लोकलची वारी. इतके पॉजेस घेत मी अख्खं गाणं गायलं, लोकांना वाटलं की हे भयंकर भावूक झालेत आज. चल तुला एक अजून किस्सा सांगतो. म्हणजे मला तरी स्टेजवर हसणं कसं थांबावं कळत नव्हतं, कारण मग पूर्ण याची धडपड दिसत होती. तू गात होता ना, तो माईक जो आहे ना तिथे कसा केस अडकला होता ते असं करताना तो पडला असणार आणि तो तिथे अडकला जातो, आणि तो आणि मला तो प्रोफाईल मधनं दिसत होता, केसही दिसत होता आणि हाही दिसत होता. तर ते डिस्टन्स तर ठेवायचंय, पण जवळ गेलं की असं होतं. अरे काहीही होतं स्टेजवर, काहीही होतं. एकदा मी आत्ता टिळक स्मारकला आताशा असे गात असताना एक मांजर आलं आणि मध्यभागी उभं राहून माझ्याकडे असं बघत होते बावटासारखं, आणि मी ते कधी दाटू येता पसारा घनांचा, आणि समजते तर काही संबंध आहे का, मांजर काय अचानक. तर आणि त्या इथे कंट्रोल करणं काय होतं माहिती आहे का, लोकांचे इमोशन्स अडकलेले असतात गाण्यामध्ये. दमल्या बाबाची कहाणी गाताना किंवा दूरदेशी गेला बाबा गाताना समजा आम्हीच हसलो, तर इथे ना मला असं वाटतं की इथे हा पण मुद्दा येतो की ऑडियन्ससाठी तुम्ही रिस्पेक्ट किती ठेवता. म्हणजे टच वूड, पण आजपर्यंत आम्ही एकही कार्यक्रम जो आम्ही लावलेला असतो, म्हणजे जो आमच्या हातात असतो, तो 9:30चा 9:31ला पण चालू केलेला नाही. 9:30 म्हणजे 9:30. कारण मला असं वाटतं की समोर आलेली लोक डॉक्टर आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी आर्किटेक्ट आहे, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, किंवा मी तर म्हणतो होममेकर्स आहेत घरनं, पण त्यांचा वेळ दिला ना त्यांनी आपल्याला.
त्यांनी घरनं ट्रॅफिकमधनं पावसात सगळं करत ते आलेत, त्यांच्या वेळेला तुम्ही मान द्यायला पाहिजे की नाही. थांबतील रे, नाही थांबणार, कसे थांबतील ते पण महत्त्वाचे आहेत तुमच्या इतकेच, किंबहुना जास्तच, कारण ते तुमचं ऐकायला आलेत. तर किंवा कार्यक्रम झाल्यानंतर फोटो काढणं, सह्या देणं. तर मला असं लोक म्हणतात तुम्हाला कंटाळा येतो का? नाही, कंटाळा नाही येत आम्हाला. कसा कंटाळा येईल? त्यांनी गाणी ऐकली, त्यांच्या घरात ते त्यांची लहान मुलं ऐकायला लागली तुमचं की ते गाणी ऐकवतात. तिथपासून ते आजी आजोबा एकत्र बसून गाणी ऐकतात. हे एवढं जर त्यांनी प्रेम दिलंय तर आम्ही फोटो नाही देऊ शकत. 1% पण नाही आहे फोटो देणं. तर ते मला खूप महत्त्वाचं वाटतं की तुम्ही ऑडियन्ससाठी सगळ्या अर्थाने तुम्ही स्वतःला आन्सरेबल समजता की. खूप महत्त्वाचं. आय फील एक्स्ट्रीमली आन्सरेबल वी बोथ. की असंही झालेलं आहे की मी एखादी चालीवर गाणी संदीपनी खूप लिहिली. पहिलं मला वाटतं त्याच्यातलं लागते अनमोढ श्वासांना, ही मला नुसती चाल सुचली होती एक दिवस. मग अशा वेळेला ना गाणं कोणी केलं तर गाणं कवीनी चालीचं केलं असं म्हणायला पाहिजे. एरवी कवितेचा संगीतकार गाणं करतो ना, अशा वेळेला हे म्हणायला पाहिजे की चालीचं कवीनी गाणं केलं. अनेक गाणी म्हणजे अनेक आपले चांगले कवी आहेत, गुरु ठाकूर अनेक चालींवर लिहितो, तर गुरुनी गाणं केलं असं म्हणायला पाहिजे. जेव्हा तो चालीवर लिहितो तेव्हा संदीप मित्र लागते अनामोडचं त्यांनी या चालीचं गाणं केलं. राती अर्ध्या राती त्यांनी केलं. पण असंही क्वचित झालेलं आहे की मी चाल ऐकवली आणि म्हणजे अगेन देअर इज अ वे टू कम्युनिकेट. तर संदीप मला म्हटलं की तू म्हणतच असेल तर मी लिहितो, पण मला असं वाटतं की तुला याच्यापेक्षा काहीतरी चांगलं सुचेल. अशा पद्धतीने पण सांगायला पाहिजे की तुला त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं सुचेल. ही मी लिहितो, तू म्हणत असेल तर मी लिहितो, तू सांग. पण तो फीडबॅकही तेवढा ट्रान्सपरंट. पण या वाक्यावरून आपल्याला कळतं की आपल्याला परत काम करायला पाहिजे या चालीवर. किंवा कधी कधी लिहून होतं. आता बघ, तो ज्याला आपण म्हणतो की संगीतकार, असा ब्रँडेड संगीतकार आहे असं आपण म्हणूया की त्याच्यावरती संगीतकार, तीच त्याची ओळख आहे, गायक म्हणून आहे. मी काही संगीतकारी ओळख नाही. मग मी चाली दिलेल्या आहेत कवितांना, दिवस असे की वगैरे, पण ती काही माझी ओळख नाही. तर काय असतं ना की जो वर्षानुवर्ष संगीत देतोय त्याची एक नजर डेव्हलप झालेली असते. कुठली कविता मीटरमध्ये म्हणून त्याला चाल होतेच असं नाही आहे. तर मी लिहून झाल्यानंतर मला कधी कधी वाटतं की ह्याचं गाणं होऊ शकेल, पण मग अशा वेळेला नाही होणार. हे त्यांनी कम्युनिकेट केल्यानंतर आय शुड रिस्पेक्ट दॅट. नाही, ते नाही ओढून होणार. ताणून नाही. ही कविता कमी असते म्हणून नाही, ती कधीतरी इतकी स्वयंभू असते की त्याला संगीतकार पातळ करतो पाणी टाकून. कवितेची जे एजेस असतात ना, कधी कधी धारदार असते कविता. त्या कवितेत तुम्ही संगीतकार उगीच काहीतरी त्याला गोलावा देतो आणि त्या कवितेतली धार कमी करतो. ती करू नये. त्या कवितेला नमस्कार करावा, फॅन म्हणून ऐकावी शेजारी बसून. तुम्ही दोघं संगीतकार, लेखक आणि दोघेही दादा तू पण लिहिलंयस कधी कधी, तूही संगीत दिलं. तर दोघांना मला हा प्रश्न विचारणं ॲप्ट वाटतं, कारण का ही संधी मी सोडणार नाही आहे की बऱ्याचदा ना सूर शब्दांवरती आक्रमण करतात किंवा शब्दांचं सुरांवरती ओझं होतं. हे तुमच्या बाबतीत सहजासहजी होताना दिसत. तुम्ही आत्ता जे बोलत होता की कधी कधी मीटरमध्ये बसणं असेल, ह्याचं आवडलं नाही तर सांगता, पण ओढून ताणून कुठेतरी त्याला चाल दिली आहे किंवा कुठेतरी शब्द उगाच घातलेत, फक्त चाल सुंदर आहे म्हणून त्याच्यात शब्द वरती टाकलेत, असं कधी होताना दिसत नाही. किंवा हे कसं तारतम्य बाळगता तुम्ही किंवा कसं ते चुकू शकतं? आणि मला हा प्रश्न स्पेसिफिकली आत्ताच्या काळात इतका रेलेव्हंट वाटतो ज्या वेळेत आपल्याकडे गाणी आहेत पण गाण्यांमध्ये शब्दच नाही आहेत. म्हणजे फक्त म्युझिक म्युझिक म्हणून काहीतरी एक वाचतं, काहीतरी एक संगीत असतं आणि मग आपल्याला शब्दच नाही आहेत त्याला. आपण फक्त संगीताचा ठेका, म्हणजे लक्षात काय ठेवायचं हेही लक्षात राहत नाही आपल्याला. मग काहीतरी ट्यून लक्षात राहते आणि मग गाणंही काय असतं हेही माहीत नाही. तर अशा वेळेस ज्यावेळेस तुमची गाणी ऐकतो त्यावेळेस म्युझिकही लक्षात राहतं आणि शब्दही लक्षात राहतात. तर ते जे तो जो सुवर्णबिंदू आहे तो कसा गाठता येतो? मला काय वाटतं माहिती आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा जाता, म्हणजे आपण जेवायला गेल्यानंतर पार्किंग मिळालं, डेकोरेशन छान होतं, सगळ्या वेटरनी कुठल्या टोप्या घातल्या होत्या, हे वर्णन चुकीचं नाही आहे, पण हे दुसरं पाहिजे. पहिलं वर्णन काय पाहिजे? जेवण कसं होतं, चव कशी होती. तर मला नेहमी असं वाटतं की आत्ताचं थोडंसं काय झालं आहे की लोक सुरुवातच अरे क्या साऊंड बना है,
ऑफकोर्स चांगलाच पाहिजे साऊंड. आपला साऊंड जगातल्या जर LA मध्ये मिक्स झालेल्या गाण्याशी जर पुण्या मुंबईत मिक्स झालेलं गाणं जर त्याच्या शेजारी उभं करायचं असेल तर तो चांगलाच पाहिजे, याच्याविषयी शंका नाही. पण फक्त तेवढं पुरेल का? त्यांनी काय होईल, त्यांनी 2 मिनिटं लोक मोहरून जातील की की झालं. मग आत काय पण म्हणजे जर आपण साधू बाबा आले म्हणलं तर दाढी कफनी कमंडलू आलं, पण साधू बाबा पण यायला पाहिजेत ना. सगळ्या खुणा दिसून उपयोगाचं नाही, आतमध्ये साधू बाबा पण पाहिजेत. तर गाण्याचं शेवटी गाण्याचा प्राण कोण आहे असं जर विचारलं तर काय आहे, कविता आणि चाल. ती अशी सादर करता यायला पाहिजे. अशी म्हणजे जर तुम्ही ट्रिपला चाललाय दोघं गाडीतून तर तुम्हाला स्टिअरिंग व्हीलवर वाजवून गाता यायला पाहिजे. लावणी असू दे, अभंग असू दे, बालगीत असू दे, नाहीतर काही असू दे. मग त्याच्यात डेकोरेशन येणं हे सुंदरच आहे. त्याच्यात ते अजून चांगलं करावं, अजून वाद्य भरावीत. जगात सगळीकडे जाऊन ते त्याचं जिथे जिथे चांगलं मिळेल तिथे ते मिक्सिंग मास्टरिंग करावं. पण सुरुवात त्याची भक्कम झाली आणि आम्ही खूप अजून बेसिक म्हणलं तर आम्ही खूप बाळबोध होत की पेटी घेऊन गाणं आवडलं तर आवडलं. मला काय वाटतं की ना, कुठल्याही कलाकृतीचा आधी एक उद्देश ठरायला लागतो की कशासाठी चाललंय सगळं. तर तू ज्या प्रकारच्या गाण्यांचा उल्लेख केलास त्यांचा उद्देश मला माहिती नाही. आम्ही काय करतो ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तर मला असं वाटतं की संगीतकार आणि कवी हे बेसिकली एक टीम आहे. म्हणजे कसं झालं, आता एक थोडंसं गमतीचा भाग सांगतो. परवा मी माझ्या मुलीने मला काहीतरी सांगितलं रोमाने की बाबा तू असं केलं पाहिजेस. म्हणजे नाही नाही मला असं कसं काय तू म्हणू शकते. ते म्हणजे बाबा एक लक्षात ठेव सगळ्यात पहिल्यांदा की आपण एकाच टीमचे आहोत. तर हे आमचं कॉन्ट्रीब्युशन किंवा एकमेकांमधलं जे आहे ना ते मला काय असं वाटतं की समजा यांनी चाल तयार केली अगोदर, ओके, तर त्याला एक अवकाश दिसला आहे, त्याला एक खिडकीतनं त्याने काहीतरी बघायला सुरुवात केली. आता मी जेव्हा जातो ना तेव्हा माझा प्रयत्न असा पाहिजे जेव्हा मी शब्द लिहिन त्यावेळेला की त्या खिडकीतनं बघताना समजा त्याला समुद्र दिसला आहे, डोंगर दिसला आहे, तर मी गेल्यानंतर मला तेही दिसायला पाहिजे आणि त्याला कदाचित त्याच्या नजरेतून सुटलं असेल त्याच्याच चालीमधला एखादा शेड, तर मी त्याला अरे ते बघ तिकडे पक्षी पण दिसतात आकाशात उडताना. हे माझं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. वाईस वर्सा की समजा मी शब्द लिहिले तर त्यातले अनेक शेड्स, पण सुरांची ताकद खूप मोठी आहे, युनिव्हर्सल आहेत सूर, शब्दांपेक्षा जास्त ताकद आहे त्यांची. तर त्या शब्दांमध्ये त्या शब्दांचा एक जो बंदिस्तपणा आहे ज्याच्यामुळे कदाचित मर्यादा येऊ शकते त्या आकृतीबंधाला, सुरांमुळे तो अवकाश मोकळा करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये न आलेल्या काही गोष्टी, न आलेले काही सुगंध हे संगीतातून अजून मोकळे झाले पाहिजेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा उद्देश आमच्या दोघांचा आहे की आम्हाला काहीतरी सांगायचं आहे. इट्स अ टेलिंग. या हृदयीचे त्या हृदयी म्हणतो ना, तो आमचा उद्देश आहे. मग अशा वेळेला होतं की दोघांनी मिळून आपण काहीतरी लोकांना सांगूया. याचं नाव आयुष्यावर बोलू काही पण आहे आणि ते प्रत्येक गाण्यामध्ये प्रत्येक कवितेमध्ये सुद्धा आहे की आम्हाला सांगायचं उद्देश असतो आहे. तर त्यामुळे कुरघोडी करण्याचा प्रश्नच येत नाही आहे. इनफॅक्ट आम्ही सजेस्ट करू एकमेकांना की हे थोडंसं मला असं वाटतंय, हे थोडंसं तसं वाटतंय. कुरघोडी करणं म्हणजे मी जसं म्हटलं बाबा आपण एकाच टीमचे आहोत हे आता लक्षात ठेव. मुळात काय होतं, मुळात आकृतीचं म्हणजे नुसतं कविता काय शब्द आहेत रे असं जर गाण्यानंतर कोणी म्हणलं तर याचा अर्थ काहीतरी ऐकणाऱ्यांनी तरी ऐकलं नाही आहे की तुमच्याकडनं काहीतरी कमी पडलं. काय गाणं आहे रे असंच यायला पाहिजे कॉम्प्लिमेंट. आणि हीच तुम्हाला आवडायला पाहिजे. संगीतकाराला पण चाल मस्त आहे, शब्द ठीक आहेत, तर मग संगीतकाराचं पण चुकलं आहे याचा अर्थ. असं नसतंच की ह्याची टीम शब्दांची आणि माझी टीम म्युझिकची नाही, दोघांची टीम शब्दांची, दोघांची टीम म्युझिकची. आता ते गाणं आहे ना कसं होतं बघ की मी जो मगाशी मुद्दा सांगितला की मला न कळलेले काही रंग ज्यातले. आता रात्रीच्या उदरात उदासीने मळमळणारे अल्कोहोल, भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल, ही गझल आहे. गझलच्या आकृतीबद्दल ती कविता आहे. हे मला ज्या प्रकारचं म्युझिक त्याने दिलं हे मला अजिबातच डोक्यामध्ये नव्हतं की याचं असं होऊ शकेल. पण ते जे आलं म्हणजे मला ते डायरेक्ट ती माणसं डोळ्यासमोर आली ना की झिंगलेली लाऊड रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे अल्कोहोल, भल्या पहाटे छातीमध्ये जळजळणारे अल्कोहोल. तर तो जो
तारा टारा तारा टारा 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 रा 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 रा. काय पुढे? मी त्या पितो मी त्या पितो ते मज पिते दोघांमध्ये खेच सुरू उरून उरुनी थडग्यापाशी भळभळणारे अल्कोहोल रात्रीच्या उदरात उदासीन मळमळणारे. आता हे त्यांचं अँथम एक आहे नाही, थडग्यापाशी बळबळणारे अल्कोहोल आहे, त्याच्यातला मॅडनेस आहे, त्याच्यातला धोका सगळंच येतं. आता हा एक भाग झाला. आता तो जे मगाशी म्हणला ना, ते मला आता ते बोलता बोलता खूप छान त्याचं उदाहरण आठवलं की आता समजा तो कहाणी तुला इथे संपलं असतं ना, आणि ना रा 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 हे त्या शब्दांना पुढे घेऊन जाणारी फ्रेज आहे. ना 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 ना. आता यांनी काय होतं, यांनी त्या शब्दांची जी इंटेन्सिटी आहे ती इंटेन्सिटी अजून जास्त होते. परत ना संगीत करताना एक फक्त थोडं टेक्निकल सांगतो की तुम्ही सतत गचंडी पकडून नाही चालत. गचंडी पकडायची, सोडून द्यायची, पकडायची. तर हे टारा डा टारा दारा इथपर्यंत माणूस तारा रा रा ही सोडलेली गचंडी, आणि इथे पहिल्यांदा डोळ्यात पाणी येतं कारण तुम्ही रिलॅक्स होता. सी तुम्ही हरवणारा माणूस तुम्ही जो शोधताय तुमच्या छोट्या पोराला, शोधताना नाही रडत, मिळाल्यावर रडता. रोजाचा शेवटचा सीन बघ, हो तिला जेव्हा तो समोर दिसतो ती खालीच बसते ब्रिजवर, ती पळत जाऊन त्याला मिठी मारली असती ना तर ते मणिरत्नम कसले. वाय मणिरत्नम इज ग्रेट, कारण मणिरत्नमनी काय दाखवलं की ती धावते तोपर्यंत ती अख्खं तिचं आयुष्य त्याच्या मागे लावते, पण ज्या क्षणाला तो दिसतो ती काय करते, ती खाली, कारण ती शक्तीच जाते अंगातली. ते जे आहे ना, किंवा आपण काय करतो, मुलगा रस्त्यात धावणाऱ्या मुलाला आधी मागून मूर्ख आहेस का, आणि मग डोळ्यात पाणी येतं की गेला असतास तर. ती ती ते रिलॅक्स करणं. किंवा वाटलंच होतं आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही, ना 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 ना. हा जो नाना नाना आहे ना, त्या दोघांच्या नात्याचा आहे की ते दोघं जेव्हा असे एकत्र असे असे करतील ना तेव्हा त्याचं एक म्युझिक असेल. ते काय असेल ते माझ्या डोक्यात आलेलं हे म्युझिक. म्हणजे मला एकदम असं फील आला तू सांगताना की दमलेल्या बाबाची कहाणी तुला इथपर्यंत शब्दांनी ते सगळं दिसत राहिलं, नंतर शब्द फेड झाले, दृश्य तेच राहिलं, आणि मागे बॅकग्राऊंड सुरू झालं स्लो मोशनमध्ये. तर असे तर ते ना कॉम्प्लिमेंट तुम्ही किती कराल, किंवा आता रात्री अर्ध्या रात्री असं सोडून जायचं नाही, ही चालीवर लिहिलेली कविता आहे. आणि तिथं अजून अवघड होती कारण मी त्याला म्हणलं होतं की नाही 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 हे तर पाहिजेच. हे अजून अवघड होतं की ते दारारा तारारा 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 नाही 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 हे ठरलेलं होतं माझं. काय वाटलं नाही कारण या लावणीत नाही 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 डारा डा डा डारा तारा टाराचं नाही काहीतरी करायचं नाही हे माझं ठरलेलं आहे. आता तू अलीकडे लिही, पण याला तर ट्युनिंग म्हणतात. सी तुम्ही ट्युनिंग म्हणून जर तुम्हाला एक एक शब्द सांगायला लागला तर मग काय, मग ते मग काय म्हणतो त्याला, ते अंडरस्टँडिंग होतं, म्हणजे समजून केलेलं की बाबा तू एवढं कर मी एवढं, तो बिझनेस होतो. आपण ट्युनिंग बद्दलच बोलतोय आणि तुम्ही दोघंही कोलॅबरेटिव्ह कामाबद्दल बोलला, तुम्ही कसे दोघंही एकमेकांचे फॅन्स आहात त्याबद्दल बोलला. तर तुमचं असं दोघांचं पण एकमेकांचं काही आवडणारं काम आहे का, ते तुम्ही स्वतः खूप एन्जॉय करता म्हणजे मजा म्हणून? मजा म्हणजे धमाल म्हणलं तर मला संदीपच्या खूप एक आडवी उभी इकडून तिकडून सगळी गोष्ट कविता त्याची फार आवडते मला ऐकायला. किंवा तुझं खरं की माझं खरं नावाची नवरा बायकोच्या भांडणाची कविता आहे, ती त्याचं सादरीकरण इतकं मस्त असतं त्याचं की ते ऐकायला एक प्रेक्षक म्हणून मला शेजारी बसून खूप धमाल येते. गाणं मी तसं म्हटलं दिवस असे की इज माय ऑल टाईम फेवरेट, एवढंच नाही एकटंच जगू इज माय ऑल टाईम फेवरेट. पण मला एक कविता आठवते, 1000वा कार्यक्रम होता, आपल्या आबासाहेब गरवारे कॉलेजच्या ग्राउंडवर होता, आणि तेव्हा मी एका फार विचित्र फेजमध्ये होतो आयुष्यामध्ये, आणि आपल्यासाठीच जणू टेलर मेड कविता लिहावी अशी त्या कार्यक्रमात संदीपनी अचानक नवीन, मी जसं म्हटलं आम्ही एकमेकांना सरप्राईज देतो, तर तो स्टेजवर म्हटलं आज एक नवीन कविता ऐकवतो, म्हणून त्यांनी दुःख येतेच नावाची कविता ऐकवली. आणि ती कविता तर मला सगळीच पटत गेली, पण त्याच्या शेवटच्या काही ओळींनी मला जो काही एक काहीतरी मार्ग दिसला जगण्याचा, किंवा एक आपल्याला असं असतं ना की आपण डोंगर चढत असताना
आपल्याला अशी सारखी भीती वाटत असते आणि आपल्याला असा एक हात मिळतो की चला हे वळण तर गेलं. तसा ते त्या ॲक्च्युली त्या कवितेने मला एक हात दिला ते वळण पार करायला. तर ती बोलत राहा कंटिन्यूज. तर ते ती कविता मला कायम ऐकायला खूप आवडते आणि तो सारखी सादर करत नाही. अजूनही खूप कविता आहेत. मांजर मला खूप आवडते. आमच्या आदित्य आठलेला, रितेश ओहळला, मला सगळ्यांना आवडणाऱ्या काही कविता आहेत. मांजर आहे, बॅचलर आहे, मिस्टर चंद्र आणि त्याची गँग आहे आणि त्याच्या कविता त्याच्यापेक्षा मला पाठ आहेत. हे तर नक्कीच म्हणजे अक्षरशः सत्य आहे म्हणजे की हो हो. आता मध्यंतरी मी एकदम असं ब्लँक झालो, काय रे ते असं तरी मला सांगितलं मध्ये. ओके, तर याचं शीर्षक आहे दुःख येतेच. अगदी पटकन संदर्भ सांगतो की या कवितेमध्ये दुःखाला घरी एखादं कॅरेक्टर यावं, पाहुणा यावा तसं बघितलेलं आहे. एक रूपक असं आपण म्हणूया. दुःख येते, दुःख येतेच, दुःख येते, दुःख येतेच. पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून, पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून, सांदी फटीतून, खिडक्यात अवधानातून, अगदी पाणी गेलेल्या नळातून. पण दुःख येतेच, पण दुःख येतेच. त्यापेक्षा सरळ पुढचे दार उघडून उरावरी भेटावे त्याला, त्यापेक्षा सरळ पुढचे दार उघडून उरावरी भेटावे त्याला, चेहरा निरखावा त्याचा. दुःख झाले म्हणून काय झाले, तेही दमलेले असते युगांच्या प्रवासाने. वा. छान आराम खुर्चीत बसवावे त्याला, त्याचा मूड पाहून ऑफर करावा एखादा चहा, कॉफी, एखादे ड्रिंक, काही आवडीची गाणी, गझल वगैरे लावू का विचारावे. रिलॅक्स करावे दुःखाला, रिलॅक्स करावे दुःखाला. परके पण मिटवून टाकावे लवकरात लवकर. आस्थेने विचारावे, आस्थेने विचारावे, काय काम आहे, मी काही मदत करू शकतो का, काय काम आहे, मी काही मदत करू शकतो का. ते गडबडेल, गोंधळेल, ते गडबडेल, गोंधळेल. कितीही आव आणला ना तरी दुःख बरेचदा दुर्बळच असते. वा. कितीही आव आणला तरी दुःख बरेचदा दुर्बळच असते. पण ते जाणवू देऊ नये, मान ठेवावा त्याचा. आदराने नाही, प्रेमाने करावी विचारपूस. आदराने नाही, प्रेमाने करावी विचारपूस. नजर भिरभिरत असेलच त्याची, नजर भिरभिरत असेलच त्याची. शेवटी न राहून विचारेलच ते, जरा घर पाहू का तुमचं, जरा घर पाहू का तुमचं. पाहू द्यावे, पाहू द्यावे, रिलॅक्स असावे आपण, पाहू द्यावे, रिलॅक्स असावे आपण. वेळच्या वेळी कर भरलेल्या आणि डर नसलेल्या यजमाना घरी उगाचच आयकरवाल्यांची धाड पडते, तेव्हा तो राहतो तसे रिलॅक्स राहावे आपण. क्या बात आहे. वेळच्या वेळी कर भरलेल्या आणि डर नसलेल्या यजमाना घरी उगाचच आयकरवाल्यांची धाड पडते, तेव्हा तो राहतो तसे रिलॅक्स राहावे आपण. घराचा कानाकोपरा, भिंती, जमीन, छप्पर सारे तपशील धुंडाळत राहील दुःख, सारे तपशील धुंडाळत राहील दुःख. सुखाचा शेवटचा कण जप्त केल्याशिवाय व्यापू शकत नाही तुम्हाला दुःख. वा. सुखाचा शेवटचा कण जप्त केल्याशिवाय व्यापू शकत नाही तुम्हाला दुःख. दुःखाला दुःख त्याचे असते, दुःखाला दुःख त्याचे असते, दुःखाला भय त्याचे असते, दुःखाला दुःख त्याचे असते, दुःखाला भय त्याचे असते. गांगरून गेलेले असते दुःख. तुमचा साधा शांत चेहरा पाहून कळत नसते त्याला समज बजावावे का नाही. तुमचा साधा शांत चेहरा पाहून कळत नसते त्याला समज बजावावे का नाही. अर्धवट खात्रीने ते जप्त करू बघते तुमचे जग, अर्धवट खात्रीने ते जप्त करू बघते तुमचे जग. पण ते जमत नाही त्याला, जमत नसतेच, ते जमत नाही त्याला, जमत नसतेच. मग उतरलेल्या चेहऱ्यानी आले तसे निघून जाते दुःख. क्या बात. वा वा वा. मग उतरलेल्या चेहऱ्यानी आले तसे निघून जाते दुःख. जाताना मनात एक कोडे घेऊन जाते, जाताना मनात एक कोडे घेऊन जाते. इतका तपशीलवार छापा मारूनही तुमच्या डोळ्यात लपलेले निरंजन निरागस सुख त्याला सापडलेले नसते. वा वा वा. दुःख येते, दुःख येतेच, येऊ द्यावे, काही वेळत नाही. वा. क्या बात आहे. खूपच भारी आहे. कमाल आहे. वाव. तर या अशा कवितेनंतर ना तुमचं गाणं पण जास्त इंटेन्स होतं. त्याच्यासाठी मुद्दाम आतून इमोशन आणायला मिळायला लागत नाही. तुम्ही जे गाल ते चांगलंच होणार नाही याच्यानंतर. म्हणजे कॉम्प्लिमेंट ही पण होत्या कार्यक्रमात. या अनुषंगाने सांगतो की समजा
आताशा असे तो प्रत्येक याच्यामध्ये गात नाही, त्याची मी त्याला फरमाईश करणारच आहे निदान एखादा अंतरा, पण त्या पलीकडे माझं नसलेलं याचं पण जे मला अतिशय आवडतं त्याचे मी फरमाईश करतो. त्याचं कॉम्पोजिशन म्हणून मला ती अतिशय आवडलेली गाणी आहेत. तर कार्यक्रमाचा एक प्रोसेस म्हणून सांगायची तर असं जर का लक्षात आलं की आजचा माहोल आहे की सलील गाईल आताशा असे, तर मग मला असं वाटतं की त्याच्या अगोदर असं काहीतरी एखादी पूरक कविता वाचावी की ज्याच्यामुळे एक थोडंसं त्याचं एक वातावरण, एक रंग तयार होईल. आणि मग जसं आत्ता तो म्हटला की दुःख ऐकल्यानंतर असं वाटतं की याच्या पुढे अजून एक काहीतरी ऐकवावं की याच्या अनुषंगाने काहीतरी ऐकवावं, हे आपोआप होत जातं. मग कदाचित मनातली कविता, मनातलं गाणं प्रसंगी बाजूला ठेवलं जातं त्यावेळेला जे वाचायचं आहे, कारण तो माहोलच होत जातो. ते घेणं देणं चालू राहतं. एनिवे मला ती आवडणारं अतिशय गाणं आहे. मी कायम सांगतो की टॉप 10 कायम बदलत राहतात कलाकारांचे. काही काही वेळेला कविता का लिहिली असाही प्रश्न वाटतो, जी सुरुवातीला आवडलेली असते. पण हे गाणं मला स्वतःला कायम वाटतं की हे मला काही कारण नसताना पिक्चर बघायला गेलेलो असताना अगोदर सुचलेलं गाणं आहे, ज्याचा काही संबंध नाही त्या सगळ्या गाण्याशी. आणि माझ्या बाकीच्या ज्या चाली आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या प्रकारचं काहीतरी त्या चालीमध्ये आलं. आणि मला सलील ते गाताना अजूनही आठवतो आहे रेकॉर्डिंगच्या ह्याच्यामध्ये. तर ते रेकॉर्डिंग असं झालं होतं की ते गाणं पूर्ण अंधारामध्ये त्यांनी गायलं होतं. बापरे. हा, मग कधी कधी असं वाटतं की कोणीच आपल्याला बघू नये आणि आपणही कोणाला बघू नये, असं वाटतं ना की काहीच दिसू नये. असं इतकं ते इतकं कुठेतरी काहीतरी एक लेअर तुम्हाला पुढे आतमध्ये मिळावा असं वाटतं. आणि अशी फार क्वचित गाणी होतात. म्हणजे अलीकडे आम्ही एक गाणं केलेलं, तसंच मी ओळीनी 7-8 वेळा गायलं आणि एक टेक मग 7वा-8वा ओके केला, कारण मला त्याच्यात शांतता हवी होती. आता माझा रंग झाला जळागत, केशर काजळ ज्याचे त्याचे, असं आत्ताचं गाणं. तर ते गाताना पण मला खूप असं वाटलं की त्याच्यात म्युझिकल ते ॲस्थेटिकली अशी जागा आली तशी जागा, ह्याच्यापेक्षाही मला जे म्हणायचं आहे की केशर काजळ ज्याचे त्याचे, डोकावता कोणी पाहते स्वरूप, सुरूप कुरूप ज्याचे त्याचे. इतका मोकळेपणा जो आहे, त्रयस्थपणे टॉप अँगलनी स्वतःकडे बघणं जे आहे ते आपल्या आवाजात नाही येत आहे का? ते आलं तर गाणं जिंकलं. छान जागा गेली, काय ताण गेली आहे तर ठीक आहे, ते कौतुक झालं. त्यांनी त्या जागांनी काय होतं, जागांनी टाळ्या मिळतात, डोळ्यात पाणी नाही येत. त्याच्यासाठी गाणं पोचवणं, ते जे म्हणलं सांगणं पाहिजे. मी ती फरमाईश त्याला करतो. आणि दुसरी त्याची मला अतिशय आवडणारी चाल आहे ती म्हणजे भटांची कविता आहे, सजण दारी उभा काय आता करू. ती चाल मला का आवडते माहिती आहे, ती ना अतिशय नैसर्गिकरित्या सुंदर चाल आहे. म्हणजे मला कायम असं वाटतं की सुंदर व्यक्ती असते, परंतु ना त्या व्यक्तीला त्या सुंदरतेची जाणीव नसणे हे पण त्या सौंदर्याचं लक्षण आहे. त्यामुळे ते सौंदर्य ना, म्हणजे अनेक व्यक्ती सुंदर असतात पण ते सौंदर्याचं भान असतं त्यांना, ते मिरवतात. सौंदर्य मिरवायचं नाही, सौंदर्य विलसलं पाहिजे त्याही व्यक्तीच्या नकळत, की तिला त्याचं नाही आहे काही. तशी ती चाल आहे ना, ती इतकी, मी म्हटलं तसं निसर्गतः सुंदर आणि गोड आहे, तिला गोडवा आहे, अतिशय अनलंकृत अशी ती चाल आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की भटांच्या याच्यामधली जी उत्कटता आहे ना, एखादी कविता उत्कट आहे म्हणून त्याला अजूनच काहीतरी त्याच्यामध्ये मसाला घाला, हे घाला ते घाला, त्याच्यापेक्षा जे असं नुसतं, अनेकदा लोकगीतं आपल्याला का आवडतं, त्याचं कारणच आहे की त्याच्यामध्ये खूप साधेपणा आहे आणि त्यामुळे जो मूळ फ्लेवर आहे त्या अर्थाचा तो खूप छान राहतो. तर या दोन यांची मी आधी ते ऐकवतो, मला वाटतं सुरेश भटांचं. आणि आत्ता संदीप म्हणला ते मी एक सुनैना कचरू म्हणून एक कवयित्री आहे, US ला असतात त्या. तर सुनिधी चौहान यांनी माझं एक गाणं गायलं, त्यांनी गेलेलं. त्याच्यातली ओळ आहे, ते गाणं असं आहे, तुम कहते हो कविता लिख दो मुझे खून बहाना पड़ता है, शब्दों की खींचातानी में नफ्जों का धागा कटता है, तुम कहते हो कविता लिख दो. त्याच्यातली एक ओळ खूप चांगली आहे की जेवर नहीं तावीज है ये परतों में छुपाना पड़ता है. तर तो सौंदर्याविषयी म्हटलं तेच प्रतिभेविषयी पण आहे. जेवर नाही, तुम्ही जर मिरवायला लागलात प्रतिभा तर गोंधळ होईल. फार सुंदर कविता आहे. सावरकरांनी विलसते गाली, विलसते, हा, विलवते नाही आहे ते, असं आहे.
आत्न असणं, आत्मा आहे. आत्न सुंदर असणं. सौंदर्यामुळे मला ती ओळ आठवली की जेवर नाही तावीज रे सजणदारी उभा, सजणदारी उभा काय आता करू, सजणदारी उभा काय आता करू, घर कधी आवरू मज कधी सावरू, सजणदारी उभा. मी न केली सखी अजून वेळी फळे, मी न केली सखी अजून वेळी फळे, मी न पुरते मला निरखले दर्पणी, अन सडाहीन मी टाकीला अंगणी, राहिले नाहणे, राहिले नाहणे कुठून काजळ भरू, घर कधी आवरू मज कधी सावरू, सजणदारी उभा. वा, मी पहिल्यांदा ही चाल ऐकतोय आणि माझी आवडती गझल आहे ही. म्हणजे मला खूप आवडतं हे. आणि मला तीच जादू आहे ना. म्हणजे तुम्हाला आवडणारं पद्य किंवा गद्य ते चालीच्या स्वरूपात गेलं तरी तुम्हाला तेवढंच आवडतं. तर ती जी मजा आहे ना. हो, चांगल्या कादंबऱ्यांचे फार कमी वेळा चांगले सिनेमे होते. हो. एक्झॅक्टली. तसं आहे. पण वेगळ्या पटालावरती चाललोय हळूहळू. मला दिसत नाही समोर कोण आहे काय आहे. नाही येत कुणी कारण. मला असं वाटतं मी ते शेवटचा कडवा गायच्या आधी त्यात ओळी ऐकूया आता अशा असे, कारण त्या हो डायरेक्ट शेवट सांग. ना अंदाज कुठले ना अवधान काही, ना अंदाज कुठले ना अवधान काही, कुठे जायचे यायचे भान नाही. जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा, न कुठले नकाशी न अनुमान काही. कशी ही अवस्था कुणाला कळावी, कुणाला पुसावी, कुणी उत्तरावे. कशी ही अवस्था कुणाला कळावी, कुणाला पुसावी, कुणी उत्तरावे. किती खोल जातो तरी तोल जातो, किती खोल जातो तरी तोल जातो, असा तोल जाता कुणी सावरावे. हताशा असे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. वा, क्या बात आहे. वा, खूपच मस्त. तसं आहे. स्पीचलेस फॉर अ सेकंड. म्हणजे आपली प्रायव्हेट कॉन्सर्ट सुरू आहे. तर 22 वर्ष झाली या गाण्याला. मगाशी आपण बोललो ना की एखादी एवढी बिलगणारी कविता होऊन जाते, त्याच्यानंतर हाऊ डू यू परफॉर्म. तुला परफॉर्म, कारण का एखाद्या वेळेस तुम्ही त्या कुठल्या तरी कोठडीत जाऊन तुम्ही विचारांच्या वेगळ्या पटलावरती जाता आणि तुम्हाला असं होतं की तुम्ही भान हरपून जाता, तुम्ही कुठे आहात काय. असं नाही का होत की कधीतरी ती इतकी कविता लागली आहे की 2 सेकंद ओ इकडे यायला लागलाय. मी तुला परत एकदा गंमत फक्त सांगतो. हा, तुम कहते हो कविता लिख दो, मुझे घूम बहाना पड़ता है. आता शेवटचा कडवा आहे. पागलपन की हद को छूकर फिर वापस आना पड़ता है. आतिशबाजी आतिशबाजी खुद को जलाना पड़ता है. सब चतुराई बिक जाती है जब शून्य कमाना पड़ता है.
जेवर नहीं तावीज है पर तो मैं छुपाना पड़ता है, मुझे खून बहाना पड़ता है, तुम कहते हो कविता लिख दो. वा. याच्यात सगळं आलं. पागलपन की हद को छूकर फिर वापस आना पडता है. सी एकदा काय झालं म्हटलं, विशेषतः रे क्षणा थांबना तर मी आणि शुभंकर एकत्र गात असू, तर तू कल्पना कर ना, मी त्याला ऍक्च्युली म्हणत असतो की जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू, या तुझ्या इवल्या मुठीतून स्वप्न हे जपशील ना, रे क्षणा थांबना. तर खरंच असं आम्हालाही अनेक मैफिलीत वाटत परवाच असतं. म्हणलं, म्हणजे स्टेजवर मी बसलो होतो, माझ्या हो, तो- उजवीकडे आघात आणि डावीकडे शुभू बसला, दोघे मिळून गात होते, माझे हाल चालले होते. कसलं ते अंगावरती आलं माहिती वेड्यासारखं गाणं. पण तो पण ना इतका त्याचा निर्मळ सूर आहे ना, काही अभिनिवेश नाही, काही नाही, फक्त सूर आणि सूर. म्हणजे एक्सप्रेशनसाठी कधी कधी चेहराच जास्त हलतो बघा माणसाचा. तर तो असा येतो आणि इतका तो असा म्हणजे नॉर्मल असतो ना, की ते गाताना तो आपल्याला डोळ्यात पाणी उभं करेल आपल्या, पण त्याचं गाऊन झालं ना, हां मी जाऊ होता. इतका शांत आणि असं तो असतो, जे मला फार महत्त्वाचं वाटतं. तर त्यामुळे या गोष्टी, कारण मला स्वतःला आयुष्यावर बोलू काही मधल्या ज्या अनेक मुमेंट्स आठवतात, किंवा कार्यक्रम करताना सलील पण अनेक कार्यक्रम करतो, तर स्टेजवरती बसून या लोकांना ऐकणं, तर हा एक तुमच्या आयुष्यातलं भाग्ययोग आहे असं मला वाटतं. काय है ना. म्हणजे अशी मोमेंट खूप जड जाते ना, जातेच. म्हणजे विशेषतः शुभंकर बरोबर एकटी एकटी घाबरलीस ना गाणं आता काय झालंय, आणि आता तो 20 वर्षाचा आहे, तो स्वतंत्र कार्यक्रमही करतोय. तर मी मुलाची कडवी गातो आणि तो आईचं. तर ते तेव्हा जी काही मोमेंट बनते, किंवा संदीप एवढंच ना एकटंच जगू, समजा सगळ्याच कार्यक्रमाच्या बाबतीत, म्हणजे माझ्या पण गाण्याच्या बाबतीत, त्याच्या पण प्रत्येक कार्यक्रमात तो तितका अंधार तुम्हाला दिसेल असं नाही दिसत. पण तू जे म्हणलास ना, की 5-6 महिन्यातनं एक मैफिल अशी होते की तुम्हाला ना ऑडिटोरियम राहतं, काहीच नाही. ना ऑडियन्स राहतो, ना तुम्ही राहता, एक स्पेसमध्ये अंधार दिसतो, आणि त्या मोमेंटसाठी तुम्ही आधीचे 6 महिने गात असता. तुला परवाची एक गंमत सांगायची राहिली. परवा एक कार्यक्रम केला मी थेट वहीतून म्हणून, अक्षरशः वहीतनंच कविता वाचल्या, अप्रकाशित आहेत, कुठे वाचलेल्या नाही आहेत, अशा सगळ्या कविता. तर हा जो क्षण येतो ना, की एका क्षणाला वाटतं की नाही पुढे वाचू, पण एका क्षणाला तुम्हाला वाचायचंही असतं, की वाचायला लागतं. तर त्यावेळेला असं झालं, उंबर नावाची एक कविता मी कुठेच वाचली नाही, 3-3 वहीची कडवी आहेत, आणि साधं उंबराचं वेगवेगळ्या प्रकारे वर्णन केलं, की आमच्या दारचा मोठा उंबर, निरखित बसतो उघडे अंबर, कुण्या खगोलशास्त्र्यासारखा. तर त्याच्यात एक हायकू असा होता की अंगावरची फळे टिपून पक्षी जेव्हा जातात उडून, उदास हसतो बापासारखा. तर ते ना वाचताना मला एका क्षणामध्ये, आता माझी मुलगी मोठी झाली, सो हा काही क्षण आता फार लांब नाही, की होती लग्न होऊन जाईल वगैरे, आणि बॅक ऑफ द माइंड किती ते तुमच्या सतत राहत असतं. कारण पहिल्या कडव्यांचा खरोखरच त्या हायकूशी संबंधच नाही. असं नाही की वातावरण बिल्ट होत आलं, पण इट टूक अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड, की म्हणजे असं लक्कन जे येतं ना, आणि आवंडा येतो ना. तुम्ही आणि माणूस म्हणून स्वतःला बाहेर ठेवून, चपला काढल्यासारखा बाहेर ठेवून नाही येऊ शकत. तुमच्यातला माणूस असतोच ना स्टेजवर, तुमच्यातला बाप असतो, मुलगा असतो, नातू असतो. मला खरं तर तोच प्रश्न संदीप दादाला विचारायचा आहे, की कुठलंही म्हणजे काही पण लिहिताना, म्हणजे जे काही लिहितोस तू ते आम्हाला भिडतं, म्हणजे ते आम्हाला आमच्याच आयुष्यातलं आहे असं काहीतरी वाटतं, आणि म्हणून ते म्हणजे 22 वर्ष झाली ती तेव्हाची कविता, तेव्हाच्या गाणी, आणि आत्ता पण ते रेलेव्हंट आहे, आणि गेली अनेक वर्ष राहीलही. तर ते लिहितानाची प्रोसेस कशी असते, म्हणजे तू स्वतःत आत शोधतो की लोकांना भिडतंय, की म्हणजे स्वतःच्या विश्वात शोधतो की लोकांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्या एकत्र करून सादर करायचा प्रयत्न? मी मगाशी सांगितलं ना, की खूप चांगल्या अर्थाने मी स्वार्थी आहे अशासाठी, की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मायाठी लिहितो, सगळ्यात पहिल्यांदा. आणि ती जी प्रोसेस आहे ना, ती खरोखर थोडीशी ग्रॅव्हिटी नसलेली असते. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही भानावरती असता, आणि एकाच वेळेला तुम्हाला झोकून द्यायचं असतं. या 2 प्रवाहांच्या मधून तुम्हाला व्हायचं असतं. म्हणजे जसं कविता लिहिणं ही प्रोसेस अशी आहे, की तुम्ही एकाच वेळेला नदीत पोहत असता, आणि एकाच वेळेला काठावरून तुम्ही ते बघत असता स्वतःला.
तर ही प्रोसेस तशीच आहे. त्यावेळेला हे सगळं असतं, तुम्ही असता, तुम्ही नसता, तुमचे रेफरन्सेस असतात, तुम्हाला काही इमेजेस तरळत असतात. आणि म्हणून कधी कधी शब्दामध्ये ॲब्सर्डिझम काय येतो, कारण तुम्हाला ती इमेज तशीच दिसलेली असते. नभातून ज्या रोज जातो बुडवणी, नभाशीच त्या मागू जातो किनारा, हे सांगा बरं अर्थ. असं नाही आहे, तो फील मला ते दिसलंय. पण या निमित्ताने ना मला हे पण फार महत्त्वाचं वाटतं की कॉन्टेंट कल्पना इतकी सुंदर कल्पना आहे आता, पण मग करा ना वृत्तात ॲडजस्ट थोडं, असं नाही चालत. असं आहे. म्हणून तो जे म्हणला की पोहा, तुम्ही पाण्यात पोहताना माणूस धुंद होऊन पोहतोय, पण काठावरून बघणाऱ्या माणसाला तो माणूस येतो की जो वृत्त पण बघतोय की नाही, मीटर नाही हलवायचं. तर हे मला खूप महत्त्वाचं वाटतं की असं नाही चालणार तुम्हाला की नाही बघा ना थोडं, आता माझी कल्पनाच बघा ना किती भारी आहे, मग कशाला त्या कवितेला मीटर पाहिजे. नाही, तुम्हाला जर त्याचं वृत्तबद्ध कविता आहे का, तर मग वृत्तबद्ध पाहिजे. मग त्याला तुमच्या इमोशनच्या आड दडून नियम नाही तोडायचे. आणि एवढं करून देखील ते सोपं मला लक्षात राहील, मला आवडेल, मला सहजता त्यात कशी येते. कारण का बऱ्याचदा ना ह्याच गोंधळ होतात. आता बऱ्याचदा होतं की नाही, आजकाल लोकांना सोपे लिरिक्स हवेत, असे काहीतरी 2 शब्द लक्षात राहणारे हवेत. ह्या निमित्ताने कुठेतरी त्या वृत्तावरती, त्या स्ट्रक्चरला घाला घातला जातो. पण तुमची ऑलमोस्ट सगळी गाणी सगळी वृत्तात लिहिणं अवघड पण आहे रे. हो, पण ते तरीही ते लक्षात आहे. म्हणजे वृत्तात लोक म्हणतात नाही अरे एवढं ते, आता शार्दूल विक्रेडित सारखं जर लिहायचं म्हटलं तर ते त्याच्यात 32 गाणं आहेत, सगळं ते अवघड जाऊ शकतं. पण यू हॅव, तुम्ही दोघं पण ते म्युझिक पण तेवढंच सोपं वाटतं, मला भिडतं, आणि ते शब्दही तेवढेच भिडतं. मला वाटतं प्रेमाचा, अभ्यासाचा आणि रियाजाचा विषय आहे. एक तर तुम्ही प्रेमातून या सगळ्याच्या मागे लागता की मला जर का कविता आवडते तर मला तिची सगळी रूपं जाणून घ्यायची, मला आवडेल. त्याच्याप्रमाणे मी कविता वाचल्यासुद्धा खूप. मी कायम सांगतो की तुम्ही 1 लिहा आणि 99 वाचा, हे माझा रेशो आहे. तर त्या एकदा प्रेमात पडल्यानंतर किंवा संगीताच्या सुद्धा की किती तऱ्हेने व्यक्त होते एखादी गोष्ट, एखादं माध्यम. कविता जशी मुक्तछंद म्हणजे काय, शेवटी सुनीताबाई म्हणलं तसं तर नाही ना, उभं लिहिलं की कविता आणि आडवं म्हणलं की लेख. मुक्तछंदाला पण लय आहे ना, लय आहे त्याला एक. मी तर म्हणतो कधी कधी मुक्तछंद चांगला लिहिणं हे प्रसंगी मीटरमध्ये लिहिण्यापेक्षा अवघड आहे. कारण ते विलंबित ख्याल घायलासारखं आहे, त्याची सम कुठच्या कुठे आहे, त्याचं भान ठेवून तुम्हाला जायचंय. फास्ट बीटच्या गाण्यामध्ये तर तसं सोपं जाईल तुम्हाला करायला. पण एक आहे, अधूनमधून मुक्तछंद, अधूनमधून वृत्त, असं नाही करायचं सोयीसोयीने. म्हणजे सोयीसोयीनी भावासारखा, सोयीसोयीनी बॉयफ्रेंड, असं नाही करायचं. असं नाही चालू शकत कवितेमध्ये. ते जे करतात ना, म्हणजे आज आपण भेटलो होतो गप्पा मारायला, खरं तर आपलं मनातलं सगळं शेअर करायला नाही. आणि तुम्ही हे लिहा, तुमच्या मित्रमंडळीत वाचा, पण हे कविता म्हणून मिरवू नका. कारण भीती कसली आहे, पुढची पिढी याला कविता समजेल. भीती पुढच्या पिढीची वाटते की पुढच्या पिढी जर ह्याला कविता समजायला लागली तर त्यांना असं लिहून आनंद मिळायला लागला तर मग काय, कशी राहणार कविता. भीतीबद्दलच बोललोय म्हणून सॉरी, याच अनुषंगाने पुढे जातो की म्हणूनच मी जेव्हा सलीलला कविता देतो तेव्हा निर्धास्त असतो. तो मगाशी म्हटला मी 4-4 पानं, काही काही कविता खरोखरच माझी 3-3 फुलस्केप आहेत, पण मी त्या बिंदास देऊ शकतो त्याच्याकडे. कारण काय, संगीतकारांना फक्त पेटी वाजवता यायला पाहिजे असं नाही आहे, किंवा कुठल्याच कलाकाराला तो करतोय तेच यायला पाहिजे असं नाही आहे. या सगळ्याच गोष्टी हातात हात घालून जाणार आहेत. मग तो लिहितो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लेखन गुण काय येतो. म्हणजे मी त्याच्या पुस्तकाच्या मागे जो ब्लर जो आहे त्याच्यामध्ये मी असं लिहिलं होतं की संगीतकार असूनही छान लिहिता हो, याच्या पलीकडचं लेखन आहे ना. ते नुसतं लेखक म्हणून किंवा नुसतं लेखन म्हणून याचं नाव न देता जरी कोणी वाचलं तरी ते आवडेल ना, कारण त्यात तो लेखन गुण आहे, तो प्रसार. आन्सरेबल, मी परत तिथेच येतो की तुम्हाला यू शुड फील आन्सरेबल. तुम्हाला म्हणजे मी समजा आत्ता ती नवीन डेटा पॅक दे रे लिहिलं तर मला माहिती आहे की संदीप वाचणार आहे, मला माहिती आहे की किशोर कदम वाचणार आहे, मला माहिती आहे की अरुणा ढेरे वाचणार आहेत, मला माहिती आहे तुम्ही वाचणार आहात, मला माहिती आहे माझे मित्र शाळेतले की ज्यांना कविता उत्तम कळते ते वाचणार आहेत. ह्यांच्यातलं एक जरी मला माणूस काय लिहिलं आहे रे, तर मला झोपच नाही लागणार. मी एखादी चाल केली आणि हृदयनाथजींनी ऐकली आणि पुढच्या वेळी भेटला म्हणजे डॉक्टर तुमची चाल आहे वाटत नाही, तर मला असं वाटेल की गाऊ नये परत.
याची तुम्ही किती काळजी करता. हम्म. हे सगळे म्हणजे फक्त गाण्यातले नसतात, बाहेरचे पण आता हे सगळे अनेक ॲक्टर्स आहेत जे आमच्यावर खूप प्रेम करणार आहेत. सचिन खेडेकर आहे, जितू जोशी आहे, यांनी जर असं म्हटलं, अरे ही तुझी चाल वाटली नाही रे, तर कसं होईल पोटात, तर नको मग ही कॅन्सल करू घरीच, ही ऐकवायचीच नाही. म्हणजे थोडं संगीत यायला पाहिजे लिहिताना, म्हणजे भान तरी पाहिजे त्याचं. संगीत करायला साहित्याचं भान पाहिजे. तर मगाशी तो गाताना तुम्ही पुन्हा रिवाइंड करून बघा पाहिजे की सजणदारी उभा ते गात होता तो, घर कधी, तर ते घर कधी म्हणताना त्याचा हात मगाशी ना घर कधी, म्हणजे हा पसारा पडलाय सगळा, हे सबकॉन्शियस म्हण, उगाच हातवारे नाही घेत ना ते, काहीतरी तो बघतोय गाताना. तसं ते कवितेमधलं जे बघणे पण आहे ना, ते संगीत करायला कळलं की याच्यात दृश्यात्मकता काय आहे, स्टोरी काय बाबा, कुठे कॅमेरा लावायचा आहे. वा. नाही, आत्ताचं अगदी लेटेस्ट सांगतो, कोणाला न ऐकवलेली, तुम्ही अमुक तमुकच्या तुमच्या काय म्हणूया, तुम्ही इतकं छान छान गोष्टी करताय, तर तुम्हाला एक दाद म्हणून एक वेगवेगळ्या 2 फक्त मुखड्या ऐकवतो. क्या बात आहे. आणि याच्यात कधी कोणी न ऐकलेले आहेत, पण अगेन तो जे म्हणला ती कविता तुम्हाला कशी सुचवते, तर कविता अशी आहे की ही असू शकते कदाचित वेळ आपल्या भेटण्याची, ही असू शकते कदाचित, तर तुम्ही ही असू शकते, असू शकते कदाचित वेळ पुन्हा भेटण्याची. त्यांनी जर असं लिहिलं असतं ना, हीच आहे बघ, तर मी एकदाच म्हणलं असतं, कदाचित आहे ना, ही असू शकते. आपण गवतात बॉल शोधतो ना टेनिसचा, अरे नाही मिळाला असं वाटलं, तशी ती वेळ शोधणं आहे की ही असू शकते ना. आता आपल्या भेटण्याची, म्हणजे मला तरी असं वाटलं की ते स्वतःला स्वतःच सापडणं जे आहे ना, थकून सूर्याने ढगांवर हळूच डोके टेकले, गडद अंधाराकडे क्षितिज पुसटत चालले, पाखरांचे काव्य नुकते पुसत असता वाचलेले, पापण्यांच्या पासत्याचे तरळ पाणी साचलेले, असू शकते कदाचित वेळ पुन्हा भेटण्याची. आता ना कॅची चाल करायची, संदीपची कविता मिळाली आहे, कॅची चाल करूया, म्हणजे मग ती एक 2 जणांना बसून रिदम वाजवायला, आणि मग ही असू शकते कदाचित वेळ पुन्हा भेटण्याची, तर कदाचित पटकन लोक टाळ्या पण असू शकते, पण तू काय काय म्हणतोय त्याच्यात, त्याचा भाव गेला. पापड्यांच्या पास त्याचे तरळ पाणी साचलेले, ही असू शकते कदाचित वेळा, ना उन्हाचा दोष आता चांदण्या, ना उन्हावर रोष आता चांदण्या नाही थांब, दोष नाही चांदण्याचा, रोष ना उन्हाचा दोष आता रोष नाही चांदण्यावर, निज आणि जागे दोघेही जरा कलले कुशीवर, तीर पाण्यात गेला वा म्हणा पाणी तीरावर, शांत डोळ्यांसारखे बघ नांदते आता सरोवर, ही असू शकते कदाचित. आता ह्याला कॅची चाल हा मुद्दा नसतो, त्या कवितेची चाल हा मुद्दा असतो. आणि दुसरी एक आम्ही केली होती, ती पण ऐकवली नाहीये, की बघा दोन जण भेटले सीसीडी मध्ये, तर पटकन निर्णय घेऊन टाकतात ना, आय थिंक वी डोंट गेट अलॉंग, आय थिंक वी कॅन बी जस्ट गुड फ्रेंड्स, आत्ताच्या भाषेत म्हणून सांगतो. तर तू जाना जर का असेल तुझला घाई, तू जाना जर का असेल तुझला घाई, पण ओळख अजूनी पुरती झाली नाही, तरी असेल तुझला घाई, तू जाना जर का. मस्तेच निरखले आहे वरवर वेशा,
वाचल्या न जुनी हातावरल्या रेषा, ओळख झाली पण ओळख पटली नाही, वाह. तरी असेल तुझला घाई तू जाना जर. मला कोथरूडचं स्टारबक्स पण आता ह्याच्यात पण मग गंमत, आता आपण इथे लॉ कॉलेज रोडला आपलं शूटिंग झालं, प्रभात रोडला मी लहानपणी राहायचो, तिथे जयमालाबाई श्रीधरांकडे नाट्यसंगीत शिकायला जायचं. बापरे. हे हे सगळे नाट्यगीताचे संस्कार आहेत. किती छान नातं आहे नाट्यगीताची. विषय आधुनिक आहे किंवा आशय आधुनिक आहे असं आपण म्हणूया. पण शब्द कळा तुम्हाला ना घेऊन जाते तिकडे. नुसतं तेच निरखले आहे वरवर वेशा, वाचल्या ना अजूनही हातावरल्या रेषा. तर ह्याला एक म्हणजे गिटार घेऊन ह्याला परत नुसतं तेच निरखले आहे वरवर, तो आणि आत्ताचा एक आवाज आहे पहा, तो पण मला हे फार काढायला होता कार्यक्रमात अलीकडे. आता थांबायचं नाही. नाही अलीकडे तुम्ही बघा की एक ना हा कुठून आवाज आलाय, म्हणजे मला डॉक्टर म्हणूनच असं वाटतं की कुठे दुखतंय बाळा, काय होतंय. कारण ह्या आणि ना यांनी परत पुढच्या जनरेशनला वाटतं की असंच गायचं. लग्जागाली सारखी गाणी आणि काय माहिती अनप्लग्ड म्हणजे असलेल्या जागा गाळून सोपं करून गाणं म्हणजे अनप्लग्ड नाही. अनप्लग्ड म्हणजे ज्याला प्लग लावलेलं नाही असं इन्स्ट्रुमेंट न घेता फक्त अकॉस्टिक गिटार, शेकर्स, पेटी म्हणजे अनप्लग्ड. आणि हे तर मला खूप धोकादायक याच्यासाठी वाटतं की हे प्रमाण होऊ नये. ज्याला गायचं त्यांनी जरूर असं गावं, कसेही आवाज काढावेत, पण हे जर प्रमाण व्हायला लागलं तर स्टँडर्ड नाही व्हायला. इंटर कॉलेज कॉम्पिटिशनला अर्धी अधिक मुलं जर अशी गायला लागली, तोच चंद्रमा. प्रॉब्लेम असा येतो की स्टायलाइज सिंगिंग नावाचं एक भयंकर सिंगिंग आता आलंय की मराठी शब्द इंग्लिश सारखे गायचे, हिंदी इंग्लिश सारखे गायचे आणि इंग्लिश मात्र परत हिंदी सारखेच गायचे. असं नसतं. असं नसतं. इंग्लिश सारखं गायचं आणि मराठी गाताना स्वच्छ मराठी गायचं. तुला कधी कळेल का, कशासाठी मग इंग्लिश गाणं गपचूप. मग इंग्लिश गा, मराठी गाताना ते का रे दुरावा का रे अबोला, हे बाबूजींनी, लताबाईंनी, आशाबाईंनी सांगून ठेवलंय कसे शब्द गायचे, स्वाभाविक मराठी भाषा कशी गायची. या सगळ्यांनी आपले सगळे शाहीर, विठ्ठल उमप असतील, शाहीर साबळे असतील, काय गायलेत लोक, कसे शब्द गावेत, या सगळ्या लोकांनी, शाहिरांनी असू दे तर लता दिदींनी असू दे आणि या सगळ्या लोकांनी गाऊन ठेवलेत. कशासाठी तुमची स्टाईल चुकीची आहे हे कोणीतरी ओरडून ओरडून सांगायला पाहिजे. हे स्टाईलाइज नव्हे, हे विचित्र आहे. आपण मग अशी तर धोक्यांबद्दल बोलत होतो ना, तर मला खास तुला हा प्रश्न आहे की आत्ता ChatGPT पण कविता करून देते. म्हणजे आपण एक प्रॉम्प्ट द्यायचा असतो आणि ChatGPT काय कुठलेही AI मॉडेल्स कविता देतात आणि मग खूप जण त्याला काहीतरी एक शब्द संचय देतात किंवा काहीतरी एक या धाटणीची कविता करून पाहिजे म्हणून देतात आणि मग एक ब्रीफ देतात. तसे लोक आता कविता करायला लागलेत आणि त्या कविता आपल्या म्हणून सांगायला लागलेत. तर ह्या सगळ्याला म्हणजे आणि आता तसं म्युझिकही तयार करतात लोक AI वरनं. मला आता स्टुडिओत माणूस भेटला होता, आय डू AI बेस्ड सॉंग्स, येस, असं त्यांनी मला अभिमानाने सांगितलं. तर तो धोका वाटतो का? कारण आत्ता आमच्या आयुष्यात तुम्ही लोक आहात जे खरं गाणी लिहितात, खरं म्युझिक बनवतात, तर आम्हाला खरी कविता काय आहे आणि खरं म्युझिक काय आहे हे दिसतंय, हे माहिती आहे. पुढच्या पिढ्यांसाठी जर AI हा रेफरन्स असणार असेल तर ते धोका नाही वाटत का? तेव्हा मी तुला सांगू की प्रत्येक काळामध्ये थोडंसं हार्श वाक्य आहे, पण प्रत्येक प्रकारच्या मालाला बाजारपेठ आहे आणि प्रत्येक प्रकारच्या मालाला गिऱ्हाईक आहे आणि त्यांना तेच हवं असतं. किंवा जसं आपण म्हटलं ना की मोदक हा हॉटेलात मिळतो, घरात मिळतो, घरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्टाईलचा मिळतो. काही जणांना चांगलं म्हणजे चांगलंच, काही जणांना कसंही असलं तरी चालतं, काही जणांना खाताना अन्न गरम करूनच खायला लागतं, काहींचं काही म्हणणं नसतं. मग ती काळची पोळी असली तरी चालेल, भाजी कुठलीही करा असं ते म्हणू शकतात, बरोबर. तर जितक्या व्यक्ती
तितक्या प्रकृती यानुसार हे पूर्वी पण चालत आलं आहे की सगळ्याच प्रकारची गाणी, सगळ्याच प्रकारचं साहित्य हे बाजारपेठेत आलेलं आहे. प्रत्येकाला आपापल्या प्रकारचं, म्हणजे लिंकननी काय केलं होतं माहिती आहे, एक खूपच मस्त वाक्य होतं लिंकन साहेबांचं. त्यांनी एक पुस्तक भिडे खातर त्यांना काहीतरी लिहायला लागलं त्या पुस्तकाबद्दल. तेव्हा त्यांनी असं वाक्य लिहिलं की ज्या प्रकारच्या लोकांना हे पुस्तक आवडू शकेल त्या प्रकारच्या लोकांना हे पुस्तक नक्की आवडेल. सर, किती इंटेलिजंट स्मार्ट सेंटेन्स आहे. तसं तू म्हणतोयस तसं की शेवटी त्यातला जो रिअल वास्तवाचा इसेन्स आहे की शेवटी तुम्ही इथे बसून केलेली नैसर्गिकरित्या फुललेली जी फुलं आहेत आणि ज्याच्यावरती रसायनं टाकून टाकून जो आंबा पिकवला आहे यातला फरक खाणाऱ्याला नक्की कळतो आणि तो प्रत्येक पिढीत होत आलेला आहे. आत्ता प्रमाण थोडंसं वाढण्याची शक्यता आहे, पण शेवटी बेसिक गोष्टी, बेसिक भावना या कधी बदलत नाहीत कुठल्याही युगामध्ये, असं मला वाटतं. प्रमाण कमी जास्त होत राहतं पण मरण नाही. नाही, त्यालाच थोडंसं एक्सटेंड करतो, कारण ज्या पद्धतीनं आपण कुठल्याही कलांकडे बघतो, म्हणजे कविता असेल, गाणं असेल, चित्रकला असेल, नाटक असेल, अभिनय असेल, हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे आता. म्हणजे आणि ते एक्सप्रेशनसाठीच आपण आणि त्या त्या कलाकारांनी पण ते वापरलं. आता जर हे एक्सप्रेशन पण AI ला आउटसोर्स केलं की मला काय वाटतं ना ते AI ने सांगावं, तो जो धोका आहे ना की मला काय वाटतं हे भलत्या कुणीतरी सांगतंय मला, तर मला काय वाटतं हे मी परत सांगतच नाहीये ना. हो बरोबर आहे. मी तुला म्हणलं ना की उद्देश वेगळा आहे. हे बघ, मला जेव्हा सांगण्यामध्ये समाधान आहे तेव्हा मीच सांगेन. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मला जर का मी लिहिलंय म्हणून लोकांनी कौतुक करावं हा उद्देश असेल तर मी वाटते तिथं ते पिकवेन आणि लोकांपर्यंत नाही. म्हणजे 5 गाणी करणं हा उद्देश असेल आणि मला असं गाणं करायचं आहे की मला माझ्या घरात माझ्या खोलीत गातानाही माझ्या अंगावर काटा यायला पाहिजे आणि 10,000 लोकांना पण मजा यायला पाहिजे, तर मलाच करायला लागेल. कारण इट इज नॉट अबाउट, म्हणजे मला तसं +1 गाणाऱ्यांच्या बाबतीत पण मला सेम वाटतं की +1 तुम्ही तिथे गाणं लावता आणि तोंड हलवता, तुम्ही लोकांना फसवलं हे तर भयंकर आहे. ह्याच्या पलीकडे तुम्हाला मजा कशी येते? तुम्ही तुमचे शाळेतले कॉलेजमधले दिवस आठवा ना की जेव्हा तुम्हाला गाण्याची मजा येत असते, ते दिवस कुठे गेले मग? किंवा मला असं पण वाटतं की त्या रेकॉर्डेड गाण्यापेक्षा तुम्ही आज चांगलं का नाही गाऊ शकत असं वाटतं तुम्हाला? कदाचित तुम्ही बेटर गाल ना. आज एक जागा अशी सुचेल की जी रेकॉर्डिंगला सुचली नव्हती, कशाला +1 लावून तोंड हलवायचं? सेम हाच मुद्दा आहे परत. नाही, आतून तुम्हाला वाटलं पाहिजे का ना? आनंद त्याचा आहे. आनंद मी काल 10 गाणी केली याचा नाहीच आहे. मग मला जेव्हा कधी कधी असं मला वाटतं त्या मुलांना एकत्र जमून सांगावं की हा उद्देशच हा ठेवू नका. आयुष्यावर बोलू काही बघितलं, मला पण असा एक कार्यक्रम करायचा. म्हणलं तुम्ही कविता करता का? हां करतोय, 6 महिने झाले मला. म्हणलं अरे वा, काय विचार काय? नाही अल्बम करायचा, पुस्तक करायचं. किती लिहिले? 6 महिने. नाही 50 लिहिले. म्हणलं 6 महिन्यात 50 कविता? म्हणजे उद्देश असा आहे की मला एक पुस्तक करायचं आहे जिथे मागे एक माझा फोटो आहे, पुढे अर्पण पत्रिकेत कोणी तिला वगैरे असं लिहिलेलं आहे. हा उद्देश आहे. कवितेशी काही घेणं देणं नाही त्याचं. तर उद्देशांचा खेळ आहे हा. मगाशी बोलता बोलता लता दीदींचा उल्लेख केला. मला ॲक्च्युली ते विचारायचं की तुम्ही लता दीदींसोबत काम केलं त्या अल्बमबद्दल, कारण का काय अविस्मरणीय तो क्षण असेल किंवा तो पूर्ण कालखंड, अनुभवच काय त्या अविस्मरणीय अनुभवाबद्दल सांगू शकाल तर? मुळातनं लता मंगेशकर हा एक अद्भुत घडलेला प्रकार होता. तो असा किल्ला होता ज्याचा दार तिकडनं उघडायचं, इकडनं त्याला कडी नव्हती. तर मी गडकरी रंगायतनला मैत्रजीवांचे कार्यक्रमात आता विसरायचे क्षण गायलो, बोरकरांची कविता, बाबू बोरकरांची. आणि हृदयनाथजी मला एवढंच म्हटले की फार छान आहे ही चाल, ही दिदीच्या आवाजात किती छान लागेल ना. तर मला वाटलं ते एक कॉम्प्लिमेंट देते. तर मी आपलं असं म्हटलं की वा, हे ऐकून छान वाटलं आणि नमस्कार केला. ते प्रभुगुंजला गेले, मी पुण्याला आलो. नेक्स्ट डे मला फोन आला की असं असं आपण कधी रिहर्सल करूया. हे इतकं सहज झालं तर ते इतकं सहजच होतं. आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा सगळ्यात मोठा फायदा की मी कधीच आयुष्यात कुठल्याच निवेदकाला मुलाखत करायला मला लेजंड,
ज्येष्ठ, सुप्रसिद्ध, हे कोणी म्हणायला लगेच मला भीती वाटते किंवा मी खरे लेजंड बघितली आहे बाई. त्या लताबाईंचा सूर लागलेला बघितला, त्यांची सिन्सिअरिटी बघितली, त्यांच्या रिहर्सल्स बघितल्या आहेत, त्या कागदावर गाणं कसं लिहितात, त्या श्वासाच्या जागा कशा मार्क करून ठेवतात आणि तिथेच घेतात. आणि वर्ष 83ला हजारो गाणी गायल्यानंतर त्या परत हे सांगतात की तुमचं समाधान होईपर्यंत गाऊन घ्या, आज मी दमले, मी उद्या परत येते, तुम्हाला गाणं आवडायला हवं. म्हणून त्या भारतरत्न लता मंगेशकर होत्या आणि त्या आहेत आणि त्या राहतील. आजही कुठलाही संगीताचा वर्कशॉप घ्यावा, कोणीही घ्यावा आणि उदाहरण म्हणून त्यांचीच गाणी ऐकवलीत आणि पुढची 100 वर्ष त्यांचीच गाणी ऐकवली जातील. आम्ही दोघं तर त्यांचे भक्त आहोत. कितीतरी गाणी मला अशी वाटतात त्यांची ना, की ते अख्खच्या अख्खं जर का तसं जमलं तर आलं गाणं, कारण त्यात सगळं असतात संगीताची अंग, सगळं मराठी, हिंदी. आम्ही प्रवासात जाताना एक एक गाणं 10-10 वेळा ऐकतो त्यांचं, की अरे बापरे हे कसं आहे ना, हा शब्द कसा गायला आहे ना, हा कसा घेतला. त्यामुळे ते घराणं हेच मला असं वाटतं की आपल्या देशाला मिळालेली मोठी देणगी. सगळ्यांचंच बघा ना, काम बघा ना, एक उषाताईंची गाणी पहा, काय बाई सांगूपासून तुम्हावर केले मी मर्जी बालपासून काय गाणी आहेत. मीनाताईंच्या चाली बघा, ये जवळी घे असेल किंवा त्यांची बालगीतं. आशाताई आणि यांनी तर म्हणजे असं व्यापून 70-80 वर्ष व्यापणं. इथे पहा तुम्हाला 6 महिने धडपड करायला लागते टिकायला लोकांना. 70 वर्ष रूल करणं आणि गाणं किती एफर्टलेस, खरोखर पाण्यात जसं मासा पोहतो ना. आणि त्यांचं दाद देणं फार सुंदर असतं. म्हणजे हृदयनाथजी, मी संदीपचीच एक कविता कार्यक्रमात मैत्र जीवनसेमध्ये एकदाच गायली होती, मला आठवतंय. त्याचं फार आवडतं गाणं, उदासीत या कोणता रंग आहे, तुला ठाव नाही मला ठाव नाही, जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही मला गाव नाही. तर जसा की नदीच्या तटी मी प्रवासी, तुला रंग नाही. क्या बात आहे डॉक्टर. गाणं संपलं. मला कोणाची कविता आहे, मी म्हटलं संदीपची. मी सुरुवातीला तो मला म्हणे तुम्ही संदीप सुरुवातीला सांगितलं तर म्हटलं हो. त्यांना सांगा नदीच्या तटी मी लिहायला खूप वर्ष लिहायला लागतं, मग शिवळ येते. तर ऐकणं जे आहे ना, तर आपण एखाद्याकडनं फक्त ते स्टेजवर कसे बसतात, ते कशी गाणी गातात हे तर शिकायचं असतं. ही लोक ऐकतात कसं हे फार शिकण्यासारखं आहे. ते दुसऱ्याचं गाणं ऐकतात कसं. दीदींचं गाणं ऐकणं ह्याच्यावर तर मी एक अख्खं पुस्तक लिहू शकेन की त्यांना जेव्हा मी चाल ऐकवत होतो तेव्हा त्या नुसती चाल ऐकतच नव्हत्या, कविता ऐकत होत्या, चाल ऐकत होत्या, पॉझेस ऐकत होत्या, त्या संगीतकार ऐकत होत्या. त्या माझ्याकडे असं बघत होत्या की मी कुठे डोळे मिटतोय, मला कुठे आवंडा येतोय, मी कुठे श्वास घेतोय. त्यांनी अख्खा स्कॅन असा करून संपला होता. नंतर ते माझं काहीच राहिलं नव्हतं. आणि गंमत अशी की हे मी एका सुलभाताईंशी, सुलभा तेरणीकर ज्यांनी संगीताचा खूप अभ्यास आहे, त्यांच्याशी बोलताना त्या मला म्हटलं कसा तुझा अनुभव होता. मी त्यांना हे सांगितलं. त्या म्हटलं 1 मिनिट थांब. त्यांनी 80 साली जयदेवजींची मुलाखत मला काढून दाखवली. बापरे. जयदेवजी असं म्हणले होते की वो सिर्फ गाना नहीं सुनती, वो पूरा संगीतकार, पूरा म्युझिक डायरेक्टर सुनते. शोषलं जातं. हा म्हणजे त्या 80s मध्ये पण ते करत होते आणि मी सांगत होते 2013च. म्हणून त्यांना कुलदैवत मानतात सगळे. मला असं वाटतं ना की या लोकांना सेलिब्रिटी म्हणायला पाहिजे. ते सेलिब्रिटी असतात. कधी कधी असं ते नाही का, जसं आता मगाशी हा म्हटलं की कोणी असं एकदम ज्येष्ठ विष्ट म्हणायला लागलं ना, बाबा राहू दे, असं होतं. म्हणजे त्या जेव्हा गेल्या ना तेव्हा शिवाजी पार्कला वेगवेगळे ग्रुप गाणी म्हणत होते. अजून काय असतं, अजून काय पाहिजे. एक ग्रुप लग्नाकडे म्हणत होता, ग्रुप गाणी म्हणत होते, अंत्यदर्शनाला आलेले ग्रुप. हे जे देश व्यापणं आहे ना, तर ते अनेकांनी अनेक कविता लिहिल्या की तुम्ही भारतातली कुठली वाऱ्याची झुळूक घ्या आणि ती पिळा, त्याच्यातून कविता लता मंगेशकर यांचं सूर येईल. अशा लोकांनी कवी कल्पना खूप केल्या. पण मला असं वाटतं की हे जे तुम्ही गेला, आज त्या गेल्यानंतर इतक्या वर्षांनी आत्ता मला बोलताना अंगावर काटा आला, ह्याला म्हणतात काम. आणि त्याचा एक अंश जरी आपल्याला करता आला तरी खूप झालं.
मला अगदी एक शेवटचा प्रश्न विचारायचा दोघांनाही. म्हणजे आपण आता तुमच्या दोघांचं काम एकत्रपणे 22 वर्ष आयुष्यावर बोलू काहीच्या अनुषंगानं ऐकतोय बघतोय. तुम्ही तुमच्या मैत्रीबद्दल खूप बोलता. तुमचे कधी खटके उडत नाहीत का? कारण नाही म्हटलं तरी ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, नाही म्हटलं तरी दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. आपण याबद्दल खूप बोललो की कसं तुमची समेवर टाळी प्रत्येक वेळेस बसते, पण असं कधी होत नाही का की नाही मला हे नाही असं नाही वाटत आहे, वेगळं वाटतंय, आणि त्यावेळेस तुम्ही काय करता? कारण आत्ता सगळेच जण वेगवेगळ्या त्यांच्या टप्प्यात असतात जिथे आपलं काम सोडून आपण कोलॅबरेशन म्हणून कोणातरी सोबत काम करतो. मग मित्र असेल, जोडीदार असेल, किंवा काय आपली कंपनी असेल, कोणातरी सोबत काम कायम करावंच लागतं. अशा वेळेस मी जे म्हणतोय तेच खरं आणि समोरच्याला कसं सामावून घ्यायचं याचा सुवर्णमध्य कसा गाठायचा? कारण तुम्ही हे 22 वर्ष करत आलाय. क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये खरं सांगायचं तर मगाशी मी जे म्हणलं की एखादी चालीवर तू गाणं लिहितोस का, तर याच्यावर तो फारात फार असं म्हणू शकतो की मला असं वाटतं की तुला त्याच्यापेक्षा चांगलं सुचेल, तू करून बघतोस का. हा आमचा उडलेला सगळ्यात मोठा खटका असेल क्रिएटिव्ह प्रोसेसमधला. खरंच सांगतो, याच्या पलीकडे एकदाही असं झालं नाही की मला हे पटतच नाही, हे गाणं मी करणारच नाही. हा टोनच आमच्या क्रिएटिव्ह आमच्या प्रवासाच्या प्लॅनिंग मध्ये असं होऊ शकतं की कशाला पण आत्ता जायचंय, तुला एवढी घाई आहे. पण त्याच्यातही भांडण नाही झालं. मतं तर होऊ शकतात की आता आम्ही चौघं असतो की आमचा आदित्य आठले तो खूप म्हणजे आम्ही लिटरली सह्या करत असतो किंवा फोटो काढत असतो तेव्हा तो शॉर्ट्स आणि टी शर्ट घालून बॅग घेऊन गाडीत बसलेला असतो. इतका तो नीटनेटका आणि व्यवस्थित आणि आहे. किंवा रितेश ओहळ अगेन तो रॉक कल्चरमधनं रॉक कॉन्सर्ट्स पण तो वाजवत आलाय, तो आलेला आहे. पण मुळात खूप वर्षाची मैत्री आहे. सो घरच्यांना, आपल्या भावाला, आपल्या एखाद्या भाच्याला, पुतण्याला, मामाला, काकाला तुम्ही त्या सगळ्या सकट त्याच्याकडे बघता ना. सो आता आम्ही काय करतो माहिती आहे का, आम्ही हसतोच आता, म्हणजे पहिल्यापासूनच. मग याच्या विसरण्यावर किंवा ह्या किती वेळा तरी वेगळ्या गाडीत जाऊन बसतो दार उघडून आणि तिथे दचकून ओ सॉरी असं म्हणत. पण याच्यावर चिडायचं काय, असा कसा तू जातोस, याच्यापेक्षा आम्ही उलट तो प्रसंग इतका एन्जॉय करतो. चालला हा, आम्ही नाही त्याला अडवत. त्यांना माहिती आहे मी चुकीच्या गाडीच्या दिशेने चाललो, आता बघा असं करतोय. पण माझं असं म्हणणं की किंवा हे एखाद दिवशी आता मी समजा चिडलेलो असेल तर हे हा आणि आदित्य डोळ्या मारून आज आता काय तू बरं आहे तुझ्याकडे लायसन्स नाही बंदुकीचं, नाही तर एक दोन उडवलेच असतील. आता यांनी काय होतं माहिती का, ह्या सगळ्या सकटच तुमचे फॅमिली मेंबर्स असे असतात का की ज्यांची तुमचा खटका उडत नाही? नाही, तुमचं उडतोच, हो की नाही. की तुम्ही आईला पण असं म्हणतं की मी ही भाजी आज खाणार नाही, तसं तुम्ही असं होऊ शकतं की आज नको, आज हे नको गाणं, आज आपण. आणि दोघांपैकी कोणी काही म्हटलं ना तरी एक मित्र हा एक भाग झालाच, पण ॲज अन आर्टिस्ट पण रिस्पेक्ट असतो. जर तो मला काहीतरी सांगत असेल तर त्याचा वेळ जात नाही म्हणून नाही सांगत आहे. तो मला जर का एखादी चाल त्यांनी जर का दिली तर ती त्यांनी स्वतः 10 वेळा पारखून घेतलेली असते ना. सो मला ती समजा ती त्यावेळेला एकदम हे नाही झाली तर मी विचार करेन ना त्याच्यावरती की ज्यावर ती सलीलनी मला ही दिली, त्याचा त्याच्यामागे थॉट आहे, तो मला कदाचित कळला नसेल तर मी तो समजून घ्यायला पाहिजे, मग मी त्याची चर्चा करीन. एखादी कविता जर का तो म्हणलं की याला चाल लावू नये असं मला वाटतं, तर मी ते समजून घेतो, कारण मला त्याच्या आर्टिस्ट म्हणून पण तेवढाच त्याला रिस्पेक्ट आहे माझ्या मनामध्ये. मग मी समजू शकतो की हां कदाचित त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं बघायला गेलं तर ही कविता अशीच्या अशीच राहायला हवी, त्याच्यावर काही येऊ नये. तर हे एक सॉफ्ट अंडरस्टँडिंग आहे, हे काही तडजोड म्हणून केलेलं किंवा असं नाही. मगाशी मी तो शब्द की तुम्ही व्यवसायासाठी तडजोड जे म्हणतात ना, की बरं चालेल तुझ्या काही गोष्टी मला पटत नाहीत, पण जस्ट बिकॉज आपण एकत्र आलो की कार्यक्रम हिट होतो म्हणून मी करतो, पण असं नाही होत. मी जसं म्हटलं, मला परत हे जे 22 वर्षाचे आता कार्यक्रम काय म्हणूया झाले म्हणूया की आहेत, त्या प्रत्येक कार्यक्रमात मला उत्सुकता असेल की संदीप नवीन काय ऐकवतोय. ही तुम्हाला रसिक म्हणून, संदीपचा फॅन म्हणून मला आणि माझा फॅन म्हणून संदीपला जोपर्यंत स्टेजवर मजा येते तोपर्यंत आयुष्यावर बोलू काही थांबणार नाही. क्या बात आहे. मी सुरुवातीला जसं म्हणालो की मी टीनेज असताना किंवा माझ्या उमेदीच्या म्हणजे वयात येतानाच्या काळात ऐकायला चालू केलं आणि कॉलेज आणि हे सगळं. आत्ता जे टीनेजर्स आहेत किंवा जेनझी म्हणूया आपण, किंवा जे आता 21-22 वर्षाचे, त्यांची भाषा बदलली आहे, ते वेगळ्या सो
ते तुमच्या गाण्यांकडे कसं बघतात किंवा ते तुमच्या रचनांकडे कसं बघतात? तुम्हाला असं वाटतं का, कधी वाटलंय का की बाबा, कारण तुमची दोघांची मुलं पण जेनझी येतात ना, तर असं वाटलंय का काही शब्दात थोडं बदल करावे, ट्विक करावं? कारण ते जी भाषा बोलतात ती आत्ता आपण ज्या भाषेत बोलतो त्या भाषेपेक्षा थोडीशी वेगळी आहे, थोडीशी जास्त इंग्रजाळलेली असं म्हणूया आपण. हे बघ, मी माझ्या मुली आणि शुभंकरपर्यंत सांगू शकतो. म्हणजे मी एवढ्या एवढ्यात किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये जी चर्चा होती ती माझ्या कानावरती आलेली आहे. आता याच्यापेक्षा पुढचा एज ग्रुप आहे तो माझ्या ओळखीचा नाही आहे, मी त्यांच्याशी कधी इंटरॅक्शन झाली नाही माझी. एकदम त्यांचं असं होतं, त्यांचा शब्द आहे, अरे जाम झोनल आहे. हा झोनल आहे. किंवा आता काय होतं, एखादं म्हणजे ट्रिप आता एवढंच ना, तर ते त्याला ते ड्रॉप म्हणतात. फार कसला ड्रॉप आहे तिथे, पण मजा तीच येते. सी मला असं वाटत नाही की संगीताची मजा किंवा कवितेची मजा काळानुरूप बदलते. नाहीतर आपण 70-80 वर्षापूर्वीचं ऐकलंच नसतं. आता आपली भाषा सडनली खूप बदलली आहे मुलांची, हे पण बरोबर आहे. पण आम्ही उलटं करतो. म्हणजे आम्ही थोडे त्या बाबतीत हट्टी आहोत की म्हणून पातळ पातळ करून सरबत नाही देणार, तुम्ही एक एक घोट प्या, तुम्ही सावकाश प्या, पण प्यायचं तर हेच आहे. कारण आम्हाला हेच येतं मुळात. त्याच्यात काही अभिनिवेश नाही की बघा, पण आम्हाला हेच येतं. तुमच्यासाठी म्हणून आता ह्याच्याऐवजी हा शब्द, याच्याऐवजी हा, असं नाही होणार. तुम्ही समजून घ्या ना. मला शुभंकर 10 वेळा अर्थ विचारतो, तर सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीचं गर्द. गर्द म्हणजे काय, राई म्हणजे काय, ओके ओके, मग गायला मजा येते. पण उर्दू शायरी सारखं आहे. आपण सुरुवातीला नुसतं क्या बात आहे म्हणतो, पण त्याचे शब्द जसजसे आपल्या लक्षात यायला लागतात तसं आपण अजून त्याच्यात डीप जातो. आता सगळेच्या सगळे शब्द लक्षात नाही आले तरी सुद्धा बेसिकली सेन्सिटिव्ह पिढी आहे, नो नॉनसेन्स पिढी आहे असं माझं मत आहे. त्यांना जिस्ट बरोबर कळतं. ते उलट एज असं असतं की ज्यांना तुम्ही चांगली भाषा दिली तर ते घेतात. त्यांच्या अवतीभोवती तुम्ही काय भाषा ठेवता. त्यामुळे भाषेविषयी पण मला असं वाटतं की मी माझ्या आईला रोज नमस्कार करून बाहेर पडतो, ह्याचा फोटो मला कुठे टाकायची गरजच लागत नाही. कारण माझीच भाषा आहे, माझीच आई आहे, मी नमस्कार करणारच रोज. ह्याच्यात मला कौतुकच नाही वाटत. ते माझं आतली हाक आहे. शेवटी मला या निमित्ताने एक आवाहन करायला आवडेल, जे मी हल्ली जिथे जातो तिथे करतो. आणि या अमुक तमुकचे इतके लाखो फॅन्स आहेत, तुमचे फॅन्स आहेत, तर मी या निमित्ताने एक आवाहन करीन. निमित्त गेले काही कार्यक्रमात, विशेषतः परदेशामध्ये तर मी हे आवर्जून सांगतो, पण आता वेळ अशी आली की इथेही ते सांगायला लागेल. तर मी कायम तिथे असं सांगतो की आठवड्यात एक गोष्टीचा तास ठेवा, जसं आपल्या शाळेमध्ये असायचा की काही नाही, मंडळ असेल समजा बाहेरचं कुठलं किंवा तुमचं सांस्कृतिक काही, तर ते पण अदरवाईज आईबाबांनी सुद्धा घरी आठवड्यातनं 1 तास, मी तर म्हणतो अर्धा तास, एक गोष्ट मराठीतली आपल्या लेखकांची जर वाचून दाखवली, तितकं सुद्धा खूप आहे. ते सुद्धा त्यांच्या आतपर्यंत जातं. त्यानिमित्ताने अनेक शब्दांशी हस्तांदोलन होतं, अनेक शब्दांचे अर्थ कळतात, त्याच्या छटा कळतात. तर एवढं तर आपण मुलांसाठी काय काय करत असतो. अर्धा तास आई वडील कोणी, बरं असंही नाही की काहीतरी उगाच काहीतरी शिकवणीला बसवल्यावर किंवा बसवलंय, छान आनंदाचा सोहळा आहे. कितीतरी आपल्याकडे गोष्टी आहेत, लेखक आहेत आणि अत्यंत सोप्या मराठीत, छान मराठीत, अत्यंत रसाळपणे अशा कितीतरी कथा आहेत. विद्याधर पुंडलिकांपासून, देवा मोकाशांपासून, व्यंकटेश माडगुळकरांपासून खूप लेखकांचं ऋण आहे आपल्यावरती, पण ते आपण एक्सप्लोअर नाही करत, आपण ते शोधत नाही आहोत. तेवढं फक्त जरी केलं ना तरी मला असं वाटतं की जेनझी असू नाही तर अजून पुढच्या 50 वर्षांनी असू नाही तर 100 वर्षांनी असू, तुमची पाळंमुळं नाही तुटत. तर हे माझं आव्हान आहे, कृपया हे नक्की करा सगळ्यांनी. मला एक रिक्वेस्ट हे करायची होती की आपण मगाशी बोललो त्या गाण्याबद्दल. ते गाणं मला ते गाणं वाटतं कारण आत्ता लिटरली प्रत्येक जण आत्ता ज्या मॉडर्न कॉम्प्लेक्सिटीजमधून जातं त्याला तो कुठेतरी लोनलीनेस जाणवतो. एवढंच ना एकटे जगू आपण घेऊ शकलो तर, कारण मला वाटतं ते खूपच एवढंच एकटे जगू
एवढंच ना, एवढंच ना, एकटे जगू एवढंच ना. आमचं हस, आमचं रड, आमचं हस, आमचं रड, ठेवून समोर एकटेच बघू एवढंच ना, एवढंच ना, एकटे जगू एवढंच ना. मातीच घर, मातीच दार, मातीच घर, मातीच दार, मातीच घर, मातीच दार, मातीच्या देहाला मातीचे वार. मातीच खरी, मातीच बरी, मातीच खरी, मातीच बरी, मातीत माती मिसळत जगू एवढंच ना, एवढंच ना, एकटे जगू एवढंच ना. वा. आता आपण एक काम करूया. आजच्या या सगळ्या मुलाखतीचा शेवट, तुम्ही वेगवेगळ्या काळापासून वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले असणार तुम्ही, पण तुम्ही ही गाणी ऐकत होता. तर आज तुम्ही आयुष्यावर बोलू काही गा गाणी आपण जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. क्या बात आहे. क्या बात आहे. उनो रिव्हर्स झाला हा तर. थँक्यू सो मच. म्हणजे खूप मजा आली, खूपच मजा आली. म्हणजे आम्ही मगासपासून हे परत परत म्हणतोय कारण आमचं पूर्ण ते वयात येण्याचा काळ जो आहे तो आम्ही तुमच्यासोबत घालवला. त्याच्यामुळे आपली भेट तशी जवळपास पहिल्यांदा होत असेल, पहिल्या दुसऱ्यांदा, पण तुम्ही आमच्या सोबत पूर्ण हे जे काही 20 वर्ष आहात, 20-22 वर्ष आमच्या सोबत आहात. तर खूप खूप आभार तुमच्या दोघांचेही. म्हणजे आयुष्यावर बोलू काही खूप जवळचं आहे मराठी माणसाच्या, आणि ते इतकं जवळ कायम राहील. आणि असेच आपण अनेक वर्ष आयुष्यावर बोलू काही साजरं करत राहू. आम्ही तो आयुष्यावर बोलतच असतो. नाही, मला याच संदर्भात सांगायचं होतं की आज अनेक गोष्टी, म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही इतके प्रेमाने आणि इतक्या पूर्वीपासून हे सगळं ऐकत आला, तर त्यामुळे या सगळ्याचा परिपाक असा होतो असं मला वाटतं की आम्ही क्वचित फार ज्या विषयावरती बोललं जातं असे पण आज अनेक विषय बोलले गेले आणि तुमच्या निमित्ताने बोलले गेले. त्यामुळे तुमचे सुद्धा ज्या दोघांकडनं पण खूप खूप आभार. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू सो मच. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा. तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर तर हा जाईलच याची खात्री आहे आम्हाला. आणि एपिसोड आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुमचं आवडतं गाणं कोणतं किंवा तुमची आवडती कविता कुठली संदीप सलिलेंची, प्लीज खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद. लोह बसावा.